संबोधित करताना काय म्हणतायत की बटेंगे तो कटेंगे, आणि मोदी म्हणतायत की एक रहेंगे तो नेक रहेंगे। मग हे हिंदू युनिटीला हे प्रस्थापित लोक जेव्हा संबोधित करतात, त्यांच्या एकीकरणासाठी प्रयत्न करतात, मग आपल्यातच विभाजनाचा हा निर्णय का यांनी घेतला? कारण यांना आपल्याला, आपल्या वंचितांना, आपल्या बहुजनांना वेगळं करून आपलं समूळ अस्तित्व नष्ट करायचं आहे। आणि हा जो यांचा प्रयत्न आहे हा आपल्याला हा प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचा आहे। त्यासोबतच आपल्याला माहित आहे जस्टिस CJI चंद्रचूड यांनी अतिशय महत्त्वाचे असे निर्णय दिलेले आहेत। आता ते निर्णय यांनी नेमके राम मंदिराबाबत दिले। त्यांनी दुसरा निर्णय जो दिला आहे तो आपल्या आरक्षणाच्या बाबतीत दिलेला आहे, आणि त्यात आपले दुसरे राष्ट्रवादी जे प्रस्थापित ठरवत आहेत, रासू गवई जे आंबेडकरी चळवळीचे मारक आहेत, त्यांचे पुत्र भूषण गवई हे त्या निर्णयाला त्यांनी अगदी पाठिंबा दिलेला आहे। आणि हे प्रस्थापित आपल्याला सांगतात हा निर्णय भूषण गवईने दिल्यामुळे की हे बाबासाहेबांनंतर दुसरे राष्ट्रवादी आहेत। हे आंबेडकरी चळवळीला मारक ठरलेले लोक आपल्यासाठी कधीही राष्ट्रवादी होऊ शकत नाही। CJI चंद्रचूड यांनी बाबरी मस्जिदचा निर्णय दिला, CJI चंद्रचूड यांनी आरक्षणाचा निर्णय दिला, परंतु त्यासोबतच जर आपण बघितलं तर यांनी चुनावी बॉन्ड जे इलेक्टोरल बॉन्ड म्हणतो त्याचा फैसला त्यांनी दिला। हे चुकीचं आहे, गैरकायदेशीर आहे हे बोलले, परंतु त्यावर कुठलीही कारवाई केली नाही की तो पैसा वापस केला। त्यानंतर मागे चंदीगडमध्ये जे चुनावी अधिकारी ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड पकडले गेले त्यांनाही त्यांच्यावरही कुठली कारवाई केली नाही, तो निर्णय सुद्धा त्यांनी राखून ठेवला। शिंदे फडणवीस अजित पवार यांची सरकार ही गैरकायदेशीर असताना सुद्धा, पक्षांतर बंदी सारखा कायदा चॅलेंज होत असताना सुद्धा तो निर्णय सुद्धा आजपर्यंत राखून ठेवला, आणि ती सरकार जसंच्या तसं प्रस्थापितांच्या म्हणण्यानुसार चालवली। त्यासोबतच आपल्याला माहित आहे की आपल्याला जे हानिकारक आहे, आपल्या वंचितांना, बहुजनांना जे निर्णय हानिकारक आहे ते निर्णयांनी अगदी चुटकीसरशी लागू केले। आज जर जस्टिस चंद्रचूड यांनी राम मंदिराचा निर्णय जो घेतला आहे तो एका देवाची त्यांना हे झाली आहे की बा आकाशवाणी झाली आहे, त्यानुसार त्यांनी तो निर्णय दिलेला आहे। त्यांनी संविधानाला अनुरूप आणि संविधानाला अनुकूल होईल असा निर्णय दिलेला नाही। ते स्वतः त्या गोष्टीसाठी स्वतः बोलतायत की नाही, मला देवाने सांगितलं म्हणून मी हा राम मंदिराचा निर्णय दिला। जस्टिस CJI चंद्रचूड जर मुसलमान असते तर आज राम मंदिर तिथे नसतं, तिथे बाबरी मस्जिदच असती। या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे, कारण येथील सनातनी, प्रस्थापित, काँग्रेस जे आपल्या आरक्षणासाठी सुद्धा आरक्षणाला म्हणतात की संविधान वाचवतो, पण ते संविधान न वाचवता फक्त आपल्या तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये विभाजनासाठी सुद्धा परमिशन देतात। तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आपल्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आणि त्यात क्रीमी लेअर लागू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसने समिती स्थापन केली। त्यासोबतच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा समिती स्थापन झालेली आहे। आता आणखी विचार करायचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला माहित आहे स्त्री अत्याचार हे महाराष्ट्रात अतिशय प्रमाणात वाढलेले आहे। स्त्रियांवर अत्याचार ज्या स्टेटमध्ये होते ते सगळ्यात जास्त महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्रामध्ये BJPचे सरकार आहे, काँग्रेसचीही सरकार आहे, तरी स्त्रीवर अत्याचार थांबवले जात नाही। आपल्याला माहित आहे इथेही राजकारण असं आहे की जेव्हा सवर्ण जातीतील मुलीवर अत्याचार होतो, तुम्हाला माहित आहे दिल्लीतील निर्भया कांड ज्यावेळेस झाले त्यावेळेस रात्रीचे कोर्ट उघडले गेले, त्यावेळेस पोक्सो सारखा कायदा हा जास्तीत जास्त चांगल्या वेगवान पद्धतीने अंमलात आणला गेला। परंतु जेव्हा एका दलित घरावर अत्याचार होतो, भैयालाल भोतमांगे खैरलांजीचे जे प्रकरण आहे तिथे अत्याचार जेव्हा होतो त्याला भैयालाल भोतमांगे यांना कुणालाही न्याय देण्याची तजवीज वाटत नाही। त्याला आरक्षण, त्यांना संरक्षण हे नाना पटोले सारखे माणसं देतात, आणि हे नाना पटोले सारखे माणसं हे काँग्रेसची माणसं आहे। म्हणून आपल्याला प्रस्थापित BJP आणि काँग्रेस या दोन्ही लोकांचे डाव ओळखून स्वतःला संरक्षित करायचं आहे, आणि आपल्याला आपलं स्वाभिमानी नेतृत्व घेऊन चालायचं आहे।
आणि आपलं स्वाभिमानी नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करायचे आहे। एवढंच मी इथे आपल्याला सांगते आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते। वंचित बहुजन आघाडी जोसाबा महासंकल्प सभेला सुरुवात झाली आणि सोनियाताई वानखेडे यांनी प्रास्ताविक मांडली। मंचावर सर्वच उमेदवार उपस्थित आहे। नागपूर पूर्व गणेशभाऊ हरकंडे, नागपूर पश्चिम यशभाऊ गोरकडे, उत्तर नागपूर मुरलीधर मेश्राम, नागपूर दक्षिण सत्यभामा लोखंडे, नागपूर दक्षिण पश्चिम विनय पुरुषोत्तम भांगे, नागपूर मध्य हाजी मोहम्मद कलाम, रामटेक विधानसभा चंद्रपाल चौकसे, उमरेड विधानसभा सपनाताई मेश्राम, कामठी विधानसभा प्रफुल्ल भाऊ मानके, हिंगणा विधानसभा अनिरुद्ध शेवाडे, सावनेर विधानसभा अजय भाऊ सहारे, काटोल विधानसभा विवेक भाऊ गायकवाड। वंचित बहुजन आघाडी 2018 मध्ये हा पक्ष स्थापन झाला। आधीची भारिप बहुजन महासंघ या पक्षामध्ये आपण विलीन केली आणि 2019 मध्येच आपण या महाराष्ट्रामध्ये करिश्मा केला। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आपण हा पक्ष चालवत आहोत। आंबेडकर घराणे यांच्या नेतृत्वावर आपण हा पक्ष चालवत आहोत। फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारावर हा पक्ष चालवत आहोत। म्हणूनच आज आपल्या सभेला नाव आहे ज्योतिबा शाहू बाबासाहेब जोसाबा सभा। संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या सभा जोमाने होत आहेत। थोड्याच वेळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला उपस्थित होतील। मी पूर्व नागपूरचे उमेदवार गणेशभाऊ हरकंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन 2 शब्द आपले व्यक्त करावे। जमलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व आमचे संघर्ष योद्धा व मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर, तुम्हा सर्वांना माझा जय भीम जय भारत। मित्रो, आज 2024 महाराष्ट्र विधानसभा लागलेली आहे। या महाराष्ट्र विधानसभामध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं आहे। वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं आहे? आपल्याला या वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडरला वोट देऊन निवडून आणायचं आहे। याचे कारण हे आहे की आता या महाराष्ट्रामध्ये आपण गेले कित्येक वर्षापासून पाहून राहिलेलो कोणाचं राज्य आहे, काय हाल आहेत गोरगरिबा शेतकऱ्यांचे। आरक्षणाचा मुद्दा मेन जी वंचित बहुजन आघाडी घेऊन या महाराष्ट्रात लढत आहे, परंतु तो आरक्षण वाचवण्यासाठी माझे बंधू झोपलेले आहे। आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरते आहे, परंतु ज्यांच्या आरक्षणाला खतरा आहे ते झोप काढत आहे। या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व स्वतंत्र कायम ठेवायचं आहे, या महाराष्ट्राच्या जनतेला माझं आव्हान आहे की, आणि या नागपूरच्या जनतेला आव्हान करतो मी, जर तुम्हाला तुमचं भविष्य, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य घडवायचं आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चुनाव चिन्हाला निवडून द्या। महिलांना सुरक्षा हवी आहे। या महाराष्ट्रामध्ये होणारे बलात्काराचे प्रकरण बंद करायचे, नष्ट करायचे आहे। मी खरं तुम्हाला शपथ देतो, इथं गवाही देतो,
या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राज्य आणायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्या। आणि जर बलात्कारांना फाशी काय त्यांना कठोर दंडात्मक तिथल्या तिथे कारवाई करू आम्ही। वंचित बहुजन आघाडीकडनं मी हे गवाही देतो तुम्हाला। म्हणून या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला निवडून आणा। या शेतकऱ्यांचे प्रश्न अगर सोडवायचे आहे, आपण शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या नावाने आणि प्रधानमंत्रीच्या नावाने आपल्या किसान बंधूंना 6000 आणि PM किसान योजनेच्या नावाने पैसे देतो, परंतु या शेतकऱ्यांना अवजार साहित्य घेताना GST लुटतो तो या शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्राच्या जनतेला दिसून का बरं आला नाही। माझ्या शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की तुम्ही शेतकऱ्याचे बी बियाणे घेता, साहित्य घेता, तेव्हा GST वर बंदी आणल्याशिवाय आम्ही या भाजप सरकारला आणि महाविकास आघाडीला मतदान करणार नाही हा ठामपणे विवेक करा। या वंचित बहुजन आघाडीचं अगर सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर शेतकरी माझा खुशाल होईल ही मी गवाही देतो। इथे शिक्षणाचा प्रश्न आज गोरगरिबांच्या खिशामधनं त्यांच्या आर्थिक बजेटमधनं शिक्षण हे दूर होत चाललेलं आहे। त्यांना विचार असतो, सर्वसाधारण माणसाला विचार असतो की माझ्या मुलाला कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या स्कूलमध्ये, कोणत्या कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं आहे। हा प्रश्न याच्यामुळे उपस्थित झाला मित्र इथे की महानगरपालिकेच्या महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये या महाविकास आघाडी महायुतीमध्ये यांचं शिक्षणाबद्दल काही धोरण नाही। ज्या काही शाळा स्कूल कॉलेज होते गव्हर्नमेंटचे सगळे बंद होत चाललेले आहे। त्यामुळे मित्रो वंचित बहुजन आघाडीला तुम्ही निवडून आणा। KG to PG हे शिक्षण तुम्हाला फ्री मिळेल ही गवाही बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपात मी देतो तुम्हाला। आणि हा एजंडाच वंचित बहुजन आघाडीचा आहे। जर तुमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण हवं आहे तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीलाच मत द्या। मित्रो या 56 इंचीची छाती या 2024 मध्ये 50 इंची झाली आहे। जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात आणलं तर मी तुम्हाला साक्ष देतो ही 56 इंचीची छाती 6 इंचीची करून टाकेल आणि या महाराष्ट्रातून भाजप आणि महाविकास आघाडीचं सरकार आपण गायब करून टाकू। या महाराष्ट्रात नाव गुंतलं पाहिजे ते फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं। त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मित्रो। तुम्हाला 4-5 दिवस झोपावं नाही लागेल। प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींपर्यंत तुम्हाला जावं लागेल, त्यांना समजावं लागेल, सांगावं लागेल। आपला जो अजेंडा आहे पक्षाचा तो त्यांना समजून सांगावं लागेल। मित्रो आज इथं संख्या कमी आहे, परंतु शिवाजी महाराजांजवळ संख्या कमी होती, मुघल थरथर कापत होते। आपली संख्या कमी आहे, आपण कोणत्याही सभेमध्ये या भवनामध्ये विधानसभेमध्ये नाही, परंतु फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाने हा महाराष्ट्रातले मोठे मोठे पक्ष घाबरतात। तशी आपल्यालाही गनिमी काव्या पद्धतीने आपल्याला लढावं लागेल आणि या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार बनवावं लागेल। मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींकडनं आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं ही आशा ठेवतो की उद्यापासून तुम्ही 20 तारखेपर्यंत न झोपता न खाता न पिता वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार करा व बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा। इतकेच बोलतो, इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या। धन्यवाद बाळूभाऊ। बाळूभाऊ खूप कामाचे व्यक्ती आहेत। त्यांच्याजवळ झेंडे दंडे नसले तरी ते खूप काम करतात। अरे नसतील त्यांच्याजवळ झेंडे आणि दंडे, पूर्व नागपूरला लाभले आहेत आपल्याला उमेदवार बाळूभाऊ हरकंडे। नागपूर पश्चिमचे उमेदवार जसे बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं की बाबासाहेबांची चळवळ ही युवकांच्या खांद्यावर आहे। ज्यांनी अंबाझरी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भवनाचा लढा लढले ते आपले उमेदवार पश्चिम नागपूरचे यश भाऊ गोरखडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत फक्त 5 मिनिटात व्यक्त करावे।
वंचित बहुजन आघाडीचा आमचं हेच तर प्रॉब्लेम आहे. जेव्हापर्यंत असं हालवून सांगत नाही ना तेव्हापर्यंत आवाज निघत नाही. एकदा दोघंही हात वरत करून वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. जमलेल्या माझ्या तमाम नागपूर ची जनता, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मंचावरील उपस्थित आमचे वरिष्ठ, जमिनीवर काम करणारे कार्यकर्ता यांना माझा नमस्कार, सलाम, जय भीम. माझंच नाव आहे यश गावरखेडे आणि तुम्हा सर्वांना माहित आहे कि मी कोणता नेता नहीं. मैं कोई नेता नहीं हूं. मैं आपका, आपके बीच का, आपका ही बेटा हूं. और बहुत लोगों का ये कहना था कि यश गावरखेडे ये वंचित बहुजन आघाड़ी में क्यों गया. मैं यश गावरखेडे, मैं वंचित बहुजन आघाड़ी में इसीलिए गया कि जो 5000 सालों की जो गुलामी थी, यहाँ पे एससी है, यहाँ पे एसटी है, यहाँ पे ओबीसी है, यहाँ पे हमारे मुसलमान भाई है. हम जिस गुलामी में थे उस गुलामी से बाहर निकालने वाले परम पूज्य विश्व रत्न, बोधिसत्व, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, ये एक ही इंसान ने, ये एक ही महामानव ने ये पूरे के पूरे समाज को, ये पूरे के पूरे लोगों को गुलामी से बाहर निकाला. और इसीलिए मैंने वंचित बहुजन आघाड़ी चुना. आज बहुत लोगों का ये कहना है और कल मीडिया में आएगा वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये कमी लोक होते, वंचित बहुजन आघाडीच्या या सभेमध्ये खूप कमी लोक होते. हे मीडियावाले हेडलाईन टाकतील. त्या मीडियावाल्यांना सांगा, या काँग्रेस भाजपाच्या गोदी मीडियाला सांगा आणि यांना आठवण द्या भीमा कोरेगाव काय झालं होतं. भीमा कोरेगावला यांना सांगा की या पूर्ण वर्ण व्यवस्था में, ये जातिवाद व्यवस्था में एक महामानव जो पैदा हुआ उसने ये सब को खत्म कर दिया और आने वाली आपकी जो पीढ़ी है उनको भी आरक्षण दिया. इसीलिए मैंने वंचित बहुजन आघाड़ी ज्वाइन किया. इसीलिए मैंने वंचित बहुजन आघाड़ी ज्वाइन किया. सर्वांना असं वाटते मी एवढ्या दिवसापासून मी नागपुरामध्ये, पश्चिम नागपुरामध्ये मी पायी पायी फिरत आहो आणि तिथे मला एक गोष्ट खूप चांगल्याने कळली की लोकांना वंचित बहुजन आघाडी याचं अर्थ या काँग्रेस आणि भाजपानी चुकीचं सांगितलेलं आहे. मी आता या मंचवरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय. वंचित म्हणजे आपली जनता, ज्यांना हा जो नेता असतो ना, जो तुमच्या समोर इलेक्शनच्या वेळेस कटोरा घेऊन येतो, अहो ताई, अगं मावशी, अगं आई, मला वोट दे, मी तुझ्या पोराची जे आयुष्य आहे ते मी खूप चांगलं करणार आणि 5 वर्ष तो तुम्हाला वंचित ठेवतो. वंचित तुम्हाला ठेवतो तुमच्या आरोग्य सेवापासून, तो तुम्हाला वंचित ठेवतो तुमच्या शिक्षणापासून, तो तुम्हाला वंचित ठेवतो तुमच्या मुला बाळांना हातात रोजगार नाही आहे, कामा नाही आहे. त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एकटे, आमचे सरसेनापती एकटे उभे झाले आणि वंचिताची सेना यांनी उभी केली आणि त्याचंच नाव आहे वंचित बहुजन आघाडी.
बाळासाहेब आप आगे बढ़ो. अरे हात वरती करा आणि खरंच करा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. आता ये जो डर है ना ये कांग्रेसी और ये भाजपाइयों में कि उनको पता था कि यहाँ पे सभा लगने वाली है, यहाँ पे बड़ी सभा लगने वाली है, तो उन्होंने क्या किया, यहाँ से बाजू में 500 मीटर दूर, यहाँ पे 500 मीटर दूर एक सभा लगवा दी. और वहां पे क्या हो रहा है ये आप जाके खुद देख सकते हो. तो हम लोगों को, आप लोगों ने 50-60 सालों से कांग्रेस को वोट दिया है. उन्होंने अच्छा काम किया, बुरा काम किया, मैं इसके बारे में बात नहीं करूंगा. आपने 10 सालों से, और उन्होंने कहा कि संविधान खतरे में है और आप हमको वोट दो, कांग्रेस पार्टी को वोट दो. और हम ही वो लोग हैं. जब बाबा साहेब अंबेडकर जब पहली बार खड़े हुए थे इलेक्शन में, उनको हरवाने वाले कौन है? कौन है वो लोग? वो आप ही लोग, वो आप खुद लोग हो. हम लोगों ने बोरे में भर के कांग्रेस को वोट दिया. कांग्रेस को वोट देने के बाद हमारी अपेक्षा क्या थी कि यही वो कांग्रेस है, यही वो कांग्रेस है जिसने कहा था कि हम संविधान के रक्षक हैं. और उसके बाद जैसे ही सुप्रीम कोर्ट ने वर्गीकरण और क्रीमी लेयर, जो पहली स्टेप है, जो पहली सीढ़ी है आपके बच्चों के आरक्षण को खत्म करने की, जब इन्होंने लागू करने का आदेश दिया तो भाजपा नहीं, भाजपा तो है ही मनुवादी. लेकिन ये जो कांग्रेस है, सबसे पहले ये कांग्रेस पार्टी ही थी जिसने तेलंगाना में, इन्हीं का जो सीएम है रेवंत रेड्डी, इसने वर्गीकरण को वहां पे लागू किया. तो अभी आप बताइए कि ये कांग्रेस खतरनाक है या ये बीजेपी खतरनाक है? मैं कहूंगा ये दोनों खतरनाक है. ये दोनों ऐसे भाई बहन है, 5 साल तू 5 साल में, 5 साल तू 5 साल में. अरे ये पूरे के पूरे समाज का जो नेतृत्व है श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आपल्याला लाज वाटली पाहिजे, हमको शर्म आनी चाहिए कि ये दोनों पार्टियों ने हमारे आंबेडकर को अकेला छोड़ दिया. यही वो कॉन्स्टिट्यूंसी है, पश्चिम की जो कॉन्स्टिट्यूंसी है, पश्चिम का जो विधानसभा क्षेत्र है, यही का जो आमदार है विकास जी ठाकरे, वो आए थे भीख मांगते हुए आए थे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही मला हो पाठिंबा द्या, मुझे आप पाठिंबा दो, कृपया करके पाठिंबा दो. आम्ही आंबेडकर आहो, हम लोग हैं जिन्होंने पाठिंबा दिया ये कांग्रेसियों को. तब जाके इनको 5,17,000 कुछ वोट आए. और इनका ये काम था कि हम लोग चुनाव हार गए. 70% वोट इनके जेब में थे, इनके सामने थाली थी, ऊपर से वंचित बहुजन आघाड़ी का इनको पाठिंबा था. इन्होंने क्या किया? प्रकाश पोरे नाम के एक बड़े पत्रकार, वो कहते हैं कि विकास ठाकरे ने गडकरी से हारने के लिए 20 करोड़ रुपए लिए. जाके देख लीजिए कैमरे पे. मतलब हम लोग बोरे में भर के वोट देते हैं और ये लोग हारने के लिए पैसा लेते हैं. और जैसे ही हमारा नेतृत्व खड़ा हुआ तो साम दाम दंड भेद करके ये चीजें करते हैं. मेरे घर पे पत्थराव हुआ, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकर की जमीन के लिए मैं लढता रहा. आमची आई, आमची ताई, आमची मावशी, आमची काकू 272 दिवस आम्ही तिकडे आंदोलन केलं हो. आम्हाला 1 इंच या आमदारांनी जागा दिली नाही. हाच तो आमदार आहे, त्यांनी आम्हाला 272 दिवस तिकडे बसवलं. आणि आमचे अंधभक्त लोक, हे तुम्हीच लोक आहे हो, ताडी नको वाजवा, हे तुम्हीच लोक आहे ज्यांनी आंबेडकराला विकून टाकलं. हे तुम्हीच लोक आहे, ये आप ही लोग हो जो जिम्मेदार हो आरक्षण जो खत्म होने वाला है उसके लिए, आप लोग हो. और जब मैंने ये मुद्दा उठाया, साम दाम दंड भेद करके मेरे घर पे पत्थराव हुआ, माझ्या आईच्या अंगावर काचा फोडले. जेव्हा मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या चरणी गेलो, त्यांनी म्हटलं की बेटा तू एकटा नाही आहे, आम्ही तुमच्या सोबत आहो. आणि तेव्हा मी वंचित बहुजन आघाडी जॉईन केली आणि तेव्हा मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो. 15 करोड़ घेऊन आले, कधी 10 करोड़ घेऊन आले. यश गौरखेड़े तुम फॉर्म पीछे ले लो. अरे हम बाबा साहब के खून हैं. तुम्हारे नोट पे जो फोटो है ना
उसमें इतनी औकात नहीं है कि अम्बेडकर के खून को खरीद पाए, इसलिए हम लोग बिके नहीं और हम लोग लड़ रहे हैं और आखिरी दम तक हम लोग लड़ते रहेंगे, आखिरी दम तक हम लोग लड़ते रहेंगे। हमारे कुछ मैं जब पैदल चल रहा था तो हमारे कुछ अंधभक्त लोग जो कहते हैं अरे वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन आम्ही काय करणार, आम्ही त्यांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीला तुम्ही जर मतदान नाही कराल तर हीच ते काँग्रेस आहे जे बीजेपीची लहान बहीण आहे, ते आरक्षण संपवेल। हमारे मुसलमान भाई, हमारे जितने भी मुसलमान भाई है और हमारे जितने भी बौद्ध भाई है, उनका एक पैटर्न रहा है वोट करने का, भाजपा को वोट नहीं देना है, भाजपा को वोट नहीं देना है, इसलिए कांग्रेस का हाथ पकड़ के रखा है। अरे हमारे मुसलमान भाइयों को ये समझना पड़ेगा कि कुरान की जो पहली आयत है, सुनना इसको ध्यान से, कुरान की जो पहली आयत है उसमें लिखा है इकरा। इकरा मतलब क्या होता है? इकरा मतलब होता है साहब, इकरा बिस्मे रब में अल्लजी खलक, इकरा बिस्मे रब में अल्लजी खलक मतलब पढ़ो, अपने बच्चों को पढ़ाओ। और हमारे मुसलमान भाइयों का जब मॉब लिंचिंग होता है, जब उनको रास्ते पे जब मारा जाता है, तो हमारे भाइयों ने जिनको वोट दिया है वो उनको एक टिकट नहीं देते साहब, उनको बचाने की दूर की बात है, उनको एक टिकट नहीं मिलती। तो श्रद्धेय बाबा साहब अम्बेडकर ने 210 सीटों में से 22 की 22 सीटें हमारे मुसलमान भाइयों को दी है। और 23वां जो था ये अनीस अहमद था, 23वां अनीस अहमद था, वो आए हमारे पास चरणों में आए और कहा कि साहब मुसलमानों को मध्य नागपुर में एक टिकट चाहिए, हम कांग्रेस को छोड़ के आपके पास आ रहे हैं। साहब ने उनका वेलकम किया, और इन्होंने क्या किया, ये मेरे साथ खड़े रह के फॉर्म भर रहे थे और गायब हो गए, वहां से गायब हो गए। इतना बड़ा षड्यंत्र कांग्रेस और भाजपा का कि एबी फॉर्म लेके वो वहां से गायब हो गए और अगले दिन वापस कांग्रेस में चले गए। और हमारे मुस्लिम भाई आज भी लाचार और बेबस है कि उनकी इतनी बड़ी तादाद नागपुर में है, लेकिन फिर भी उनको नेतृत्व नहीं मिल रहा। लेकिन नेतृत्व उनके पास एक ही है, सबके पास एक है, वो श्रद्धेय बाला साहेब आम्बेडकर। तो आने वाले इलेक्शन में आप सब लोगों को कसम खानी है, हाथ उठा के एक बार सबके सब लोग कसम खानी है, हमारे मुस्लिम भाई, हमारे ओबीसी भाई, हमारे आदिवासी भाई, हमारे बौद्ध भाई, हमारी तादाद पता है कितनी है? हमारी तादाद हर एक विधानसभा क्षेत्र में 1,80,000 है। कितनी है? 1,80,000। अगर ये 1,80,000 भाई एक साथ आके अगर वंचित बहुजन आघाड़ी को वोट दिया ना, तो ये पूरे के पूरे 6 के 6 मतदार संघ में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार जीत के आएंगे। और आने वाले 23 तारीख के बाद जब चुनाव का रिजल्ट होगा तो ये नेताओं के छाती पे जाके सिलेंडर रखेंगे और आने वाले 2 सालों के अंदर सबके काम होंगे, अमीर हो, गरीब हो, अगड़ा हो, पिछड़ा हो, हिंदू हो, मुसलमान हो, सबके काम होंगे। इसलिए आप सबको 20 तारीख को, आने वाले 20 तारीख को कांग्रेस का हाथ छोड़ के, क्योंकि कांग्रेस ने हाथ में कमल लिया है, इसको छोड़ के सिलेंडर पे बटन दबाना है और वंचित बहुजन आघाड़ी को बहुमतों से जिताना है और हमारे वंचितों को मुख्यमंत्री बनाना है। जय भीम, जय संविधान, जय मंडल, जय सेवा, जय भारत। धन्यवाद यश भाऊ। वंचित बहुजन आघाडीच्या, परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, याला म्हणतात आवाज। पश्चिम नागपूर विधानसभामध्ये जेव्हापासून आपण उमेदवारी दिलेली आहे, तिथल्या प्रस्थापित उमेदवारांचे धागे दणाणलेले आहेत। तिथं सर्वच झाले एडे। पश्चिम नागपूर विधानसभामध्ये सर्वच प्रस्थापित उमेदवार झाले एडे, कारण की आपण उमेदवार दिला यशभाऊ गोरखेडे। पश्चिम नागपूर विधानसभामध्ये त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या मागे तिथली सर्व जनता आहे। येणारा काळ सांगेल की आपण किती संघर्ष करतोय। आपण सर्व पश्चिम नागपूर मधले इथे
लोक आलेले असतील त्यांनाही माहित आहे की आपण दिलेला उमेदवार किती ताकदवर आहे. भलाही त्यांच्याकडे प्रस्थापित उमेदवारांकडे पैसा पाणी गुंडे प्रत्येक गोष्ट आहे, पण आपण भेट नाही कोणाला. ते यशभाऊ गोरखेडेने दाखवून दिले आहे. आता मी ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की मध्य नागपूरमध्ये अनीस अहमद नाव ऐकलं तुम्ही, आता फार चर्चेत आला. आतापर्यंत विजलेला कॅन्डल होता, बाळासाहेबांना भेटल्यानंतर कॅन्डलला आग लागली. आपण मध्य नागपूरमध्ये हाजी मोहम्मद कलाम यांना समर्थन दिलेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द इथे मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम परम पूज्य बाबा साहब आम्बेडकर वंदनीय और मंच पे उपस्थित सभी वंचित आघाड़ी के नेता और उपस्थित सभी भगिनों और भाइयों, मुझे वंचित बहुजन आघाड़ी ने समर्थित उम्मीदवार मध्य नागपुर से बनाया है और मुझे इसलिए बनाया कि आपको ये प्रकरण मालूम है कि हमारा एक माजी आमदार मंत्री ने जाके वंचित आघाड़ी को ही नहीं बल्कि समाज को भी धोखा दिया. समाज के तरफ से उसे नाम प्रपोज किया गया था कि आप समाज का नेतृत्व वंचित आघाड़ी के साथ करोगे, परंतु वो उसी टाइम हमारे बाला साहब आम्बेडकर जी से मिलने बम्बई गए और उसमें वंचित बहुजन आघाड़ी में प्रवेश लिया और उसके बाद उन्होंने अपना स्वार्थ देखते हुए वापस वो कांग्रेस पार्टी में चले गया. उन्होंने वंचित आघाड़ी को ही नहीं बल्कि मुस्लिम समाज को भी धोखा दिया, क्योंकि समाज के नेतृत्व करने के लिए उसे वंचित बहुजन आघाड़ी में भेजा गया था और जो हमारे दलित वंचित लोग हैं उनके साथ मिलके चुनाव लड़ने का उन्हें कहा गया था. उसके बाद जब वो चले गए तब उन्होंने एबी फॉर्म लेकर आया और वापस कांग्रेस चले गए. उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के हमारे जो नेता है विदर्भ के, नागपुर शहर के और मध्य नागपुर के, इन लोगों ने मुझे समर्थन दिया और बहुत ही जवाबदारी से दिया कि मैं वंचित बहुजन आघाड़ी से मध्य नागपुर से चुनाव जीतने जा रहे हैं, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी के वोट और हमारे वोट दोनों मिलाए जाए तो हम लोग वहाँ से विजय होंगे. मुझे बाला साहब जी ने जो अपना एजेंडा बनाया है उसमें मुझे बहुत, हमारे समाज को भी बहुत अच्छा लगा. सबसे पहले हमारे पैगंबर के खिलाफ में आए दिन आप देखते होंगे अभद्र व्यवहार किया जाता था, उसके लिए वो कानून बनाने की बात की और साथ ही अल्पसंख्यकों को आरक्षण और शिक्षण में आरक्षण देने की बात कही और बहुत सारी योजनाएं अल्पसंख्यकों के लिए, बहुजन के लिए, सभी धर्म निरपेक्ष को मानने वाले लोगों के लिए उनके एजेंडा में उन्हें जगह दिया. इसलिए आज बाला साहब आम्बेडकर जी हमारे वंदनीय हो गए हैं और हम उनके नेतृत्व में ये चुनाव लड़ने जा रहे हैं और हम आपको बता रहे हैं कि नागपुर में इतिहास हो जाएगा कि वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार अच्छे वोटों से चुन के आएगा. इतना कहते मैं 2 शब्द समाप्त करता हूँ. जय भीम, जय मीम. मेरा सिंबल है, वंचित बहुजन आघाड़ी का सिंबल जो है सिलेंडर है, मगर मुझे समर्थन दिया इसलिए स्टूल है मेरा
मेरा सिंबल स्टूल है। जितने भी मध्य नागपुर के यहाँ उपस्थित है ये अपना नोट कर ले कि मेरा सिंबल स्टूल है। सभी को दिल से करते हैं सलाम। मध्य नागपुर से उमेदवार है हाजी मोहम्मद कलाम। डी मध्ये जितकेही लोक कार्यकर्ते आपले उभे आहेत त्यांनी कृपया सामोरे यावे। डी मध्ये जितके पण कार्यकर्ते आपले आहेत त्यांनी कृपया सामोरे यावे, समोर खुर्च्यावर बसावे। सर्व घाई गडबडीत आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीचे नाव तर विसरलोच, ज्याने महाराष्ट्राच्या जाहीरनामा कमिटीमध्ये ते सदस्य आहेत। प्राध्यापक अनिकेत मून यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे। प्राध्यापक अनिकेत मून। मध्य नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण पुरस्कृत उमेदवार दिलेला आहे। त्यांचा चुनाव चिन्ह आहे स्टूल। वंचित बहुजन आघाडीचे मध्य नागपूरचे जे आपले उमेदवार होते अनिस अहमद, त्यांनी जाणून 2 मिनिटं फॉर्म लेट करून आपली ही सीट बसवली। त्यांना वाटत होतं की आपल्याकडे कोणीच नाही लढायला। त्यांना वाटत होतं की वंचित बहुजन आघाडीकडे आता कोणीच नाही लढायला, पण त्यांना माहित नव्हतं मध्य नागपूरमध्ये असे खूप शहर आहेत त्यांना भिडायला। त्यांची निशाणी आहे स्टूल। तर यावर एक शेर म्हणतो मी, मध्य नागपुर में ना रहेगा पंजा ना रहेगा फूल। मध्य नागपुर में ना रहेगा पंजा ना रहेगा फूल, लहराएगा वंचित का झंडा और जीत के आएगा स्टूल। वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या। याच्यानंतर आपले महाराष्ट्रातील सर्वात चर्चित उमेदवार जे आपल्या नागपुरातले आहेत त्यांची उमेदवारी जाहीर होतात। प्रस्थापितांमध्ये एक वातावरण पेटलं की आता या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी आता नुकतंच स्वतःचं नामकरण केलं देवा भाऊ, कारण की त्यांच्या आईने काही टाकलंच नाही त्यांना खाऊ म्हणून त्यांनी नाव केलं त्यांचं देवा भाऊ, बरोबर। तर आपले सर्वात चर्चित उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आणि डीसीएमची उमेदवारी ऑलरेडी जाहीर होती। जशी विनय भाऊ भांगेची उमेदवारी जाहीर झाली, प्रफुल्ल गुडदे पाटील काँग्रेसचा उमेदवार होता, त्यांनी कॉल केला देवेंद्र फडणवीसला की देवा भाऊ मला भीती वाटत आहे। आणि देवा भाऊ त्यांना सांगते, देवा भाऊ त्यांना फोन करून त्यांच्या कानात सांगे मला खूप भीती वाटत आहे ही निवडणूक लढायला, कारण की वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत विनय भाऊ भांगे। तर त्यांना मी इन्व्हाइट करतो, त्यांनी आपले 2 शब्द इथे मार्गदर्शन करावे। विनय भाऊ भांगे, दक्षिण पश्चिम विधानसभा। धन्यवाद अम्मा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज,
हे आता नगरसेवक झालेत, तर हे बरोबर आहेत काय? घराणेशाही बरोबर आहे काय? घराणेशाही विरुद्ध एक अप्रतिम म्हणजे एक एक्झाम्पल म्हटलं आपण तर ते बहुजनांचे उद्धारकर्ता व कैवारी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब. मित्रांनो, घराणेशाहीचा विरुद्ध लढा लढत असताना आज तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राचे किती नेते असणार जे स्वतः खासदार झाले, त्यांचे चिरंजीव आमदार झाले आणि चिरंजीवचे म्हणजे नातू हे सुद्धा आता नगरसेवक असते, त्यांचेही राजकीय आयुष्य चालू झालेलं आहे. पण अशा काळात सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब, वंचितचा शेर, आज बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांना कुठल्याही मतदारसंघातून त्याला उमेदवारी जाहीर करू शकत होते की नाही? पण त्यांनी केली काय? त्यांनी त्याचऐवजी आज आपला वंचित बहुजन आघाडीचा सगळ्यात ताकदवर मतदारसंघ कुठला? रावेर मतदारसंघ. जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे चिरंजीव सुजात आंबेडकर साहेब तिकडनं निवडणूक लढत असते तर नक्कीच तिकडे तहलकाम झाला असता आणि ते आपली सगळ्यात मजबूत सीट आहे, ते नक्कीच निवडून येणार. तृतीय पंथचे माझी मोठी ताई समीबाताई पाटील हे तिकडनं लढत आहेत. नक्कीच तिकडे रावेर मतदारसंघ गुलाल खेळणार आहे. पण ती उमेदवारी बाळासाहेबांनी समीबाताई पाटील यांना दिली. नागपूर शहरात या मनुवादी सरकारला पाडण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुजात आंबेडकर साहेब सक्षम आहेत की नाही? अरे आंबेडकर नाव म्हटलं, बाळासाहेब म्हटलं की डिस्ट्रॉय करणारे. एका क्षणात देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय आयुष्य डिस्ट्रॉय करू शकतात. ते सुजात आंबेडकर साहेबांना इकडे कधी पण उमेदवारी देऊ शकत होते, पण त्यांनी माझ्यासारख्या तुमच्यामधल्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली आणि माझी उंची वाढवली. तसेच मित्रांनो, आज आपण दक्षिण पश्चिम मतदारसंघात आहोत. हे आपली वंचित बहुजन आघाडीची सभा आहे आणि नशिबाने इथं लाभली म्हणून सांगतो. या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा इतिहास सांगू इच्छितो की आपण या तिकडे आमचे मोठे ताई सत्यभामा लोखंडे ताई लढत आहेत दक्षिण भागात आणि इकडे दक्षिण पश्चिम भागात मी लढतोय. आपण बघा मनुवादी लोक कशा प्रकारचे षडयंत्र करतात. आपण 14 एप्रिल मनवतो, आपण दसरा साजरा करतो आणि त्याच्यानंतर आपण झोपतो, अशी असणारी आपली आता सध्याची परिस्थिती आहे. ते मान्य करा तुम्ही, आहे, सत्य आहे. आज तुम्ही बघा या लोकांनी कशा प्रकारे डोकं लावलं मनुवाद्यांनी. दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या रामेश्वरी ते शताब्दी चौकाच्या भागात या रस्त्याचा लेफ्ट साईडचा भाग हा दक्षिण आणि राईट साईडचा भाग हा पश्चिम, म्हणजे दक्षिण पश्चिम, दक्षिणचा काही भाग आणि पश्चिमचा काही भाग मिळून यांनी ही मतदारसंघाची फाळणी केली. का बरं? कारण इकडे SC ST OBC यांची तादाद जास्त आहे आणि इकडे फक्त शेड्यूल कास्ट म्हटलं, बौद्ध समाजाचं फक्त पकडलं तर एकूण 98 म्हणजे किमान 1 लाख लोक इकडे सोबत राहतात. किती? 1 लाख लोकांची संख्या जर इकडे एकत्र राहतात आणि मागच्या हेंदी सत्ता भोगलेली आहे. तुम्ही केव्हा सत्ता भोगाल हा प्रश्न उपस्थित होतो. तुम्ही यांच्यासोबत त्यांच्या खुशीत सामील होऊन तुम्ही गुलाल खेळलेले आहात. कधी स्वतःच्या पक्षासाठी खेळाल की नाही? तो दिवस येणार की नाही? म्हणून ये नक्कीच आला पाहिजे. म्हणून ही क्रांती आता तुम्हाला घडवायची आहे. एक वेळा विश्वास करा स्वतःवर आणि विचार करा त्या दिवसाबद्दल की तो दिवस कसा उगवणार जर आपण इकडे 1 लाख लोक सोबत आलो. दक्षिण भागात सत्यभामा लोखंडे ताई सोबत आणि या मतदारसंघात माझ्यासोबत जर फक्त बौद्ध समाज एकत्र आला आणि SC आणि ST त्याला पाठिंबा दिला तर आपण सत्ता भोगल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही हे करून दाखवलं तर वर्षानुवर्ष येणारी पुढची पिढी तुम्हाला
या पिढीला आठवण ठेवणार, तुमच्या या क्रांतीला आठवण ठेवणार हा अविस्मरणीय क्षण असू शकतो. मित्रांनो, आज शेवटचं बोलतोय. आज एक लक्षात ठेवा की भारतीय जनता पक्ष या मनुवाद्यांना आपण या पवित्र मातीमधून आपण आवाहन करूया. आता बघा, बहुजनांवर अत्याचार केव्हा बंद होणार हा प्रश्न उपस्थित होतो की नाही. बहुजनांवर सातत्याने 75 वर्षापासून बहुजनांवर अत्याचार होत आलेले आहेत. आता इतकंच नाही तर तुम्ही का बरं झोपले, का बरं थंड झाले. मागील काळात 1 जुलैला दीक्षाभूमीवर अतिक्रमण तसेच विद्रुपीकरणचे प्रकरण चालले, यांचे षडयंत्र चालले की नाही. आणि आता बघा, आपली ती माती त्यांनी गड्डे खोदले, आपली ती पवित्र माती दीक्षाभूमीची कुठं घेऊन गेले जणू कोणालाच माहित नाही. हरपली ना आपली माती, हरपली की नाही. असेच बहुजनांवर अत्याचार याचे प्रकार कमी आहेत काय. कुठे अशी परिस्थिती आहे की असे प्रकार आहेत की अंगातले काटे उठतात. काय झालंय तुम्हाला. शपथ घ्या, माझ्यासोबत शपथ घ्या. येणाऱ्या काळात जर आपल्या दीक्षाभूमीवर षडयंत्र केल्या मनुवाद्यांनी तर यांच्या गांडीवर दंड मारल्याशिवाय राहणार नाही. 2019चे निवडणूक या भारतीय जनता पक्षाने धर्माच्या आधारावर लढलेले आहेत. 2014च्या निवडणूक भारतीय जनता पक्षाने धर्माच्या आधारावर लढले. 2019ची निवडणूक भारतीय जनता पक्षाने मंदिराचे राजकारण केले आणि 2024 आता हे जातीपातीवर आलेले आहेत. मित्रांनो, एवढंच त्यांना पटलं, म्हणजे एवढंच त्यांना पुरत नव्हतं तर आता यांच्या पोटात एवढं दुखणं झालेलं आहे की आता हे आपल्या आरक्षणावर आले आहे. आणि सातत्याने बाळासाहेब सांगत असतात की आरक्षण धर्म नाही, आता आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात हे आपली नाही, आता पुढच्या पिढीची लढाई झालेली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलेलं आहे आणि ही आपली सगळ्यात मोठी धनसंपत्ती आहे आणि याला जपणं हे आपली तुमची माझी नैतिक जिम्मेदारी आहे. ज्या प्रकारे बाळासाहेब सातत्याने सांगत असतात, बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा केली, 4000 किलोमीटर फिरले. 71 वर्षाचे बाळासाहेब किती मेहनत घेत असतात. त्यांनी स्वतःच्या जीवाचं दान केलं तुमच्यासाठी. तुम्ही केव्हा पेटून उठणार. मित्रांनो, वेळ आलेली आहे सत्ता परिवर्तनची, वेळ आली आहे आंबेडकरवादची. म्हणून येणाऱ्या 20 नोव्हेंबरला बघा, आठवण ठेवा, येणारी पिढी माफ नाही करणार तुम्हाला. म्हणून हा क्षण आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये आणि आपलं आरक्षण पुढच्या पिढीसाठी टिकून राहायला पाहिजे यासाठी आरक्षण बचाव यात्रा केली. इतर पक्षाने ठरवून ठेवलेलं आहे, मराठांनी ठरवलं आहे की ते कुणबीला वोट नाही देणार, कुणबीने ठरवलं आहे की ते मराठाला मतदान नाही देणार, बौद्ध समाजाने ठरवलं आहे काय, ओबीसीने ठरवलं आहे का, एसटीने ठरवलं आहे का. म्हणून सांगतोय, ज्या प्रकारे मागची पिढी मान सन्मानानं जगली, तुम्ही मान सन्मानानं जगली, पुढची पिढी मान सन्मानानं जगली पाहिजे. त्यासाठी आरक्षण राहिलाच पाहिजे, आरक्षण राहिलाच पाहिजे. आरक्षण 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 वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. येणाऱ्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीचा गॅस सिलेंडर आपण सर्वांना निवडून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्या आरक्षणासाठी, आपल्या अधिकारांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा वंचित, ध्यानात ठेवा वंचित, निवडून आणा वंचित, सत्तेत आणा वंचित. नक्कीच विनयभाऊच्या सोबत तर पूर्ण दक्षिण पश्चिम नागपूर उभा आहे. कारण की त्यांनी बदलून दिलेलं आहे तिथलं चित्र, म्हणूनच तर त्यांचं नाव झालेलं आहे भीमपुत्र. धन्यवाद विनयभाऊ, आपण अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं की ज्या आरक्षणाच्या सीडीने आपण इथपर्यंत आलो, तीच आरक्षणाची सीडी आपल्या येणाऱ्या पिढीला आपण कशी देऊ, त्याच्यासाठी ही संघर्षाची लढाई आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दक्षिण पश्चिम नागपूरमधून आमदार केल्याशिवाय तिथली जनता राहणार नाही. थोड्याच वेळात बाळासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये येत आहेत. सर्वांनी ध्यानात ठेवा आणि आरामात बसून राहा. आणि येणाऱ्या वक्त्यांना मी विनंती करतो
की वेळेच्या भान ठेवून त्यांनी फक्त 2-2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. आता आपले समोरचे उमेदवार आहेत नागपूर दक्षिण या क्षेत्रातले. याच्या अगोदर त्यांनी तिथे उमेदवारी लढलेली आहे 2014च्या दरम्यान आणि तिथल्या नगरसेविका पण होत्या. त्यांचे कामं फार छान आहेत तिकडे, म्हणून आपण त्यांना उमेदवारी दिली. जशी त्यांना उमेदवारी दिली विरोधकच झाले थंडे. जशी त्यांना आपण उमेदवारी दिली विरोधकच झाले थंडे. आणि नागपूर दक्षिणचे उमेदवार आहेत आपले सत्यभामाताई लोखंडे. यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांनी आपले 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरजी, तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पूर्व विदर्भ कमिटीचे सन्माननीय सदस्य नागपूर शहराचे अध्यक्ष रवी शेंडेजी आणि मंचावर सर्व उपस्थित सन्माननीय सर्वांचं तुम्ही ऐकलेलंच आहे. पण आता 5 मिनिटाचा वेळ दिल्यामुळे काही जास्त बोलणार नाही. तरी मी माझे जे मुद्दे आहेत मी तेवढेच मांडणार आहे. माझ्या भगिनींना एक सांगू इच्छिते मी. आवाज येतो का? माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना मी एकच सांगू इच्छिते की जी लाडली बहीण योजना आहे, जर 1500 रुपयामध्ये जर आपलं भागत असेल तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर आपली सत्ता आली तर सर्वात प्रथम सर्व लोकांचे सिलेंडरवर 500 रुपये कमी करून टाकेल. हे माझा आपली सत्ता येणं आवश्यक आहे. सत्ता नाही तर विकास नाही. जर सत्ता आली तर सरसकट 500 रुपये सिलेंडरवर कमी करून टाकू. माझा दुसरा मुद्दा आहे आरक्षणाचा. बाबासाहेबांनी एवढ्या परिश्रमानं आपल्याला आरक्षण दिलं. आपल्या एका समाजालाच नाही दिलं, बहुजातीय समाजाला आरक्षण दिलं आणि हे आरक्षण नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहे. जर आपण आज जर विचार केला नाही तर आपली नवीन पिढीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणून सर्व भगिनींना बंधूंना एकच सांगू इच्छिते की तुम्ही सर्वात जास्त वंचित बहुजन आघाडीकडे लक्ष देऊन आणि कानाकोपऱ्यात आपले जे लोक आहेत त्यांना सांगा जर आरक्षण खतम झालं तर आपला का नाही मुलांचं भविष्य अंधारात राहील. माझा तिसरा मुद्दा एक आहे, जर मी निवडून आली तर सर्वात प्रथम जे माझ्या एरियामध्ये आहे सावित्रीबाई फुले नगर, तर पट्ट्याचे अजूनही वाटप केलेले नाही आहे. हे लोक आपापला एरिया बघून पट्टे वाटप करतात. जर मी निवडून आली तर सावित्रीबाई फुले नगरमध्ये सर्वप्रथम पट्ट्याचा वर्गीकरण करून टाकील. चौथा प्रश्न आहे महागाईचा. तुम्हाला जे 1500 रुपये मिळत आहे आणि इकडे भाजीपाल्याचे रेट वाढले, तेलाचे रेट वाढले, तर सर्वसाधारण लोकांचा ते जगणार कसे, 2 वेळचं जेवण कसे करणार, हा माझा एक मोठा प्रश्न आहे. पाचवा माझा मुद्दा आहे की जे स्लम एरियातले लोक आहे ते त्यांच्याकडे काही फारशा वस्तू पण नाही आहे. जसं म्हटलं फ्रीज वगैरे म्हणा, कूलर मागा, पण तिथे हे जे प्रायव्हेट झालेलं आहे तर इलेक्ट्रिकचं बिल आणि पाण्याचं बिल जर आपली सत्ता आली तर हे आपण कमी करून टाकणार. चौथा मुद्दा आहे माझा शिक्षण. खूप मोठ्या प्रमाणामध्ये फीस वाढलेल्या आहेत, कॉर्पोरेशनच्या शाळा बंद झालेल्या आहेत, तर आपले सर्वसाधारण लोक आपल्या मुलांना कसे शिकवतील. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता आपली वेळ आली आहे संघटन होण्याची.
सर्व भगिनींना बंधूंना सांगते, संघटित व्हा, संघटित या, तेव्हाच आपला विकास होईल, नाही तर अन्यथा विकास होणार नाही, आपल्यावर अन्याय होत राहील. आणि एक मुद्दा आहे की जे सत्ता आली तर KG पासून तर PG पर्यंत शिक्षण फ्री देण्यात येईल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगते की आजपासून बाळासाहेबांचे हात मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. आणि सर्वांनी एकच निश्चय घ्यायचा आहे की येत्या 20 तारखेला भरघोस मताने सिलेंडर या चिन्हावर बहुमताने विजयी करा. एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम. धन्यवाद ताई. सगळ्यांना एक बंधन आहे की 2-2 मिनिटांमध्ये आपले वक्तव्य संपवावे, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, वेळ फारच कमी आहे. म्हणून सर्व वक्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी फक्त कृपया 2 मिनिटांमध्ये आपले वक्तव्य संपवावे. ताईंनी जे मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आहेत, आपल्या जाहीरनाम्यामध्ये आहे. 1500ची गरज आपल्याला नाही तर आपल्या मुलाबाळांना उत्तम शिक्षणाची गरज आहे. जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर असं तुम्हाला शिक्षण देऊ, 15 लाखाचा पॅकेज तुमच्या मुलाबाळांच्या राहणार. 1500 रुपयाची गरज तुमच्या मुलाबाळांना कधी भागणार नाही. असं तुम्हाला वंचित बहुजन आघाडी शिक्षण देणार, KG to PG शिक्षण देणार की तुम्हाला तुमच्या मुलांना 15 लाखाच्या वर पॅकेज मिळालं. हे आमचे बाळासाहेबांचे शब्द आहेत, बरं माझे नाही आहेत, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये शब्द आहेत, जाहीरनाम्याचे शब्द आहेत. ज्यांच्या विचारांनी नागपूर शहरामध्ये जागोजागी प्रबोधन होतात, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रबोधनाच्या माध्यमातून नागपूर शहराच्या जिल्ह्याच्या गावखेड्यात पोहोचवले, असे आमचे हिंगणा विधानसभाचे उमेदवार अनिरुद्ध साहेब शेवाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन 2 शब्दांमध्ये आपलं वक्तव्य मांडावं. विश्वगुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत भगवान गौतम बुद्धांचेच विचार प्रेम, करुणा, मैत्री, दया, अहिंसा, शांती ज्यांनी अवलंबिली ते येशू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर, संत कबीर, संत गुरु नानक, संत घाशीराम येसुदास, चक्रधर बसवेश्वर, तर महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे सर्व संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत चोखामेळा, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाडी या सर्व संतांनी आणि महापुरुषांनी बुद्धाचेच विचार स्वीकारले. त्या बुद्धाच्या विचारामध्ये समता आहे, मानवी समता आहे. या ज्ञानपीठावरती उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व उमेदवार, जे सांगायचं मी माझ्या गायनाच्या कार्यक्रमात सांगितलं, पण काही मुद्दे यासाठी महत्त्वाचे आहेत. बांधवांनो, कुठल्या कार्यक्रमात किती लोक आहेत ते महत्त्वाचं नसते, पण जे लोक आहेत ते कोणत्या विचाराचे आहेत त्याला महत्त्व जास्त असते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र आम्ही तुम्हाला देतो, पण देशाची तुमच्या घटना आधी आम्हाला बनवून दाखवा, त्यात कोणत्या कोणत्या लोकांना काय सवलती तुम्ही देणार ते आम्हाला बघू द्या, असे इंग्रजांनी म्हटल्यानंतर या देशामध्ये विद्वान तर खूप होते, पण त्या सर्व विद्वानांमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच निवड करण्यात आली संविधान बनविण्यासाठी, आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनविलं. त्या संविधानामध्ये सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना न्याय दिला बाबासाहेब आंबेडकरांनी, कुणावरही अन्याय केला नाही, परंपरा सुद्धा जोपासल्यात.
ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मुद्दा उपस्थित केला स्वतंत्र भारतामध्ये, जो वंचित समाज होता, आदरणीय बाळासाहेबांनी वंचित काय हा शब्द लावला बहुजनांमध्ये, त्याचं कारण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला, ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं नाही, ज्यांच्यापर्यंत ज्यांना धन कमवू दिलं नाही, अशा सर्व लोकांना, वंचितांना 2 मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाकडून मागवून घेतला होता. हे थोडंसं लक्षात घ्या तुम्ही. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तुम्हाला मतदान काय करायचं आहे, हे आपलं कर्तव्य काय मत देणे, हा महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मी सादर करीत आहो. राजकीय मुख्य प्रवाहामध्ये हा वंचित समाज आला पाहिजे, हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांकडून 2 मताचा अधिकार या वंचितांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मागितला. डिस्प्रेस्ड क्लास त्यांना म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर, अविकसित घटक. मी काँग्रेसच्या विरोधात यासाठी बोलतो, काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात यासाठी होती. बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये लोकशाही प्रजातंत्र आणू इच्छित होते. ते काँग्रेसला मान्य नव्हतं आणि भाजपलाही मान्य नाही. आज त्यावेळेस भाजप नव्हती, त्यावेळेस जनसंघ होता. ज्या वेळेस पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांकडून 2 मताचा अधिकार घेतला, जेव्हा गांधीला माहित झालं, गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला. जे लोक आज या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस म्हणत होते की दगडापेक्षा वीट मऊ आणि काँग्रेसचा प्रचार करत होते, त्यांना मी सांगू इच्छितो की जनतेला तुम्ही भूलथापा देऊ नका. तुम्ही साहित्यकार लोक, तुम्ही विद्वान लोक, तुम्ही साहित्यकार, पत्रकार, विद्वान लोक, जे खरं इतिहास आहे तो लोकांना सांगा. तुम्ही काँग्रेस आमची कशी विरोधक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कशी विरोधक आहे. अरे गांधींनी त्यावेळेस आमच्या जीवनाचं वाटोळं केलं पुणे करार, आणि पुणे करारामध्ये राखीव जागेवरती पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये गांधीच झाला. आज काँग्रेसने एवढे दिवस सत्ता केली, भाजपने केली, भाजपची सत्ता आताही आहे. जेव्हा राखीव जागेचा प्रश्न येतो, अहो त्यांचीच गर्दी खूप असते. आणि हे लोक आम्हाला उमेदवारी देताना कोणते लोक बघतात, डोळे असून आंधळे, तोंड असून मुके, कान असून बाहेरे, हातपाय असून लुळे पांगडे, असे लोक ते राखीव जागेवर उमेदवारी देतात. हे लोक काय आपला हक्क आणि अधिकार मागणार आहेत, काय बोलणार आहेत. आणि म्हणून यासाठी मी आपल्याला सांगतो आहे, भाजप असो की काँग्रेस असो, हे दोन्ही पक्षातील लोक, दोन्ही पक्षाची विचारधारा ही लोकशाहीच्या विरोधात आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात नाही, तर लोकशाहीच्या विरोधात आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्हाला लोकशाही आवश्यक आहे, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक समाज घटकाला जगण्याचा अधिकार संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. विशेषतः जास्त बोलण्याचा मला काही अधिकार नाही, कारण की वेळ फार कमी आहे. जे बोलायचं ते मी माझ्या प्रबोधनात सांगितलं गाण्यामध्ये, मला जायचं पण आहे. आणि म्हणून आपण सर्वांची मी रजा घेतो. जे बोललो ते आपण फार महत्त्वाचं समजायचं. आणि येत्या या विधानसभेच्या निवडणुकीत 20 तारखेला सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच गॅस सिलेंडरची बटन दाबून निवडून द्यायचं आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार स्थापन करायचं, एवढी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर मी काटोल विधानसभेचे आपले उमेदवार विवेक भाऊ रामचंद्र गायकवाड यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपले 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करावे. वेळेच्या बंधन भान ठेवावे. अगदी 2च शब्द बोलणार आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम महामानवांना, महान स्त्रियांना त्रिवार वंदन करतो आणि उपस्थित सर्व भीमसागरांना माझा नमन करतो. मित्रहो, महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक लागलेली आहे, ती निवडणूक म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची आहे. बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा संघर्ष केलेले आहेत, बाबासाहेबांच्या काळापासून आणि आत्ता बाळासाहेबांपर्यंत, तो संघर्ष आपला
काही घराण्यांच्या विरोधातच होतात. बाबासाहेब होते तेव्हा पण प्रस्थापितांविरुद्ध लढले आणि आता बाळासाहेब आहेत ते पण प्रस्थापितांविरुद्ध लढतात. पण जेव्हा जेव्हा आपण आपलं मत फक्त संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे या एका मसुद्याखाली आपण प्रस्थापितांना देतो, तेव्हा मात्र लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात येते, तेव्हा संविधान खऱ्या अर्थाने धोक्यात येतं. आणि हे संविधान आणि ही लोकशाही वाचवायची असेल तर तुम्हाला तुमच्या रक्तातला आंबेडकर जागृत केला पाहिजे, तुम्हाला तुमच्या रक्तातला शिवाजी महाराज जागृत केला पाहिजे, तुम्हाला तुमच्या रक्तातला फुले जागृत केला पाहिजे. बाळासाहेबांनी जोशाबा असंच नाव नाही दिलं, खूप अभ्यास केला, खूप विचार केला आणि सर्व गोष्टीचं आकलन केल्यानंतर जोशाबा हे नाव दिलं आणि तुमच्यासमोर ही महासभा ठेवली, हे शपथपत्र ठेवलं. तुम्ही कुठल्याही उमेदवाराचं बघा, तो BJPचा असो, काँग्रेसचा असो की इतर कुठल्याही पक्षाचा असो, त्यांच्या पक्षाच्या बॅनरवर, त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर कुठेही फुले शाहू आंबेडकरचं नाव नाही आहे, कुठेही फुले शाहू आंबेडकरचा उद्धार नाही आहे. फक्त तुम्हाला मतं मागण्यासाठी आणि तुमचं मतं मिळवण्यासाठी तुम्हाला ते फुले शाहू आंबेडकरचं बेगडी राजकारण सांगतात, खोटं प्रेम दाखवतात. आपलं प्रेम फुले शाहू आंबेडकरांवर अपार आहे, पण ते प्रेम फक्त 14 एप्रिल आणि दीक्षाभूमीत दिसतं. जेव्हा मतं टाकायला जातो तेव्हा मात्र ते प्रेम कुठेतरी लपलेलं असतं. बाबासाहेब बोलून गेलेले होते की जा आणि या आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आपण ऐकलं, गेलो, लिहिलं की तुम्ही या, आम्ही तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनवून आम्ही तुमचे गुलाम बनू. गेल्या 70 वर्षापासून गुलामीत खितपत पडलेला हा समाज मला बाहेर काढायचा आहे. ज्याही गावात गेलो, ज्याही ठिकाणी गेलो मी प्रचारासाठी, तिथे मी बघितलं की एका गावात 2 पार्ट्या आहेत, दोन्ही पार्ट्या पाटलांच्या आहेत. पाटलांच्या वाड्याबाहेर एक खुटा काढलेला आहेत आणि त्या खुट्यात कुठेतरी माझा समाज बंधुआ मजूर लटकलेला आहे. तो खुटा उपटायचा असेल तर तुम्हाला वंचितांना मतं द्यावं लागेल, तो खुटा बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला सिलेंडरला मतदान द्यायचं असेल आणि तो खुटा नाहीसा करायचा असेल तर तुम्हाला बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे असेल. बाळासाहेब आंबेडकरांनी जोही तुम्हाला उमेदवार दिलेला आहे तो अगदी उच्च शिक्षित आहे, तरुण आहे, शिकलेला आहे, न्याय हक्कासाठी लढणार आहेत. आणि मी तुम्हाला खात्री देतो वंचित बहुजन आघाडीच्या समस्त पदाधिकाऱ्यांकडनं आणि माझी स्वतःची पण की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारा हा लढवय्या उमेदवार इथे उपस्थित आहेत, या मंचावर उपस्थित आहेत. आणि लढता लढता या उमेदवाराला मृत्यू आला तरी चालेल, पण तुमच्यासाठी, तुमच्या न्याय हक्कासाठी कोणाही पुढे झकणार नाही, विकणार नाही. आणि तो पैसाच आजपर्यंत पैदा झाला नाही जो बाळासाहेबाच्या रक्ताला विकत घेऊ शकतो, जो बाळासाहेबाच्या शब्दाला विकत घेऊ शकतो, जो तुमचा मान खाली घालू शकतो, तो पैसाच पैदा झालेला नाही आहे. आपल्यावर खोटे आरोप लावतात की आपण विकल्या जातो, आपण खपल्या जातो. माझ्या बाबासाहेबाचं रक्त, माझं फुलेचं रक्त, माझं शाहूचं रक्त हे विकणारं नाही आहे, हे दुखणारं नाही आहे, हे खपणारं नाही आहे, ते स्वाभिमानाचं आहे. आणि हे स्वाभिमान गेल्या 70 वर्षापासून आणि त्याचे आधीपासून 100 वर्षापासून चाललेला आहे. हा स्वाभिमान तुम्हाला जपायचा असेल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं असेल. ही मतदान कशासाठी करायचं आहे? ही लढाई जगण्याची आणि मरण्याची, ही लढाई जिंकण्याची आणि हरण्याची नाही आहे, तर ही लढाई जगण्याची आहे. आज आपला प्रश्न पडलेला आहे की आरक्षण संपलं तर आपण जगणार कसं, आपलं लेकरं जगणार कसे. तुम्हाला सांगतो की अभिमन्यू सुभद्रेच्या पोटातनं काय ऐकलं आणि त्याला भेदता आलं का हे मला माहीत नाही, पण आजच्या माऊलीच्या पोटात बाबासाहेबाचं रक्त जन्म घेतं आणि तो बाहेर निघाल्यानंतर त्याला कळतं की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ काय आहे. म्हणून माझं त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला सांगणं आहे, इथे उपस्थित प्रत्येक नागरिकाला सांगणं आहे की तुम्ही तुमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बाबासाहेबांची चळवळ आणि फुले शाहू आंबेडकर चळवळ ही जपली पाहिजे. देशाच्या आणि गावातल्या आणि या नगरातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचा, सिलेंडर घेऊन पोहोचा आणि त्याला सांगा की ही न्याय हक्क आणि सन्मानाची लढाई आहे. ही लढाईत आपल्याला जिंकावीच लागेल. इतकंच बोलतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय शाहू, जय संविधान. धन्यवाद भाऊ, फार कमी वेळात संपवल्याबद्दल. सावनेर विधानसभेचे आपले उमेदवार आहेत अजय भाऊ सहारे, त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी फक्त 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावे. माणुसकीचं जीवन, इथला गुलाम, या गुलामाला ज्यांनी गुलामीची जाणी करून दिली त्या सर्व महामानवाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. सर्व सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, सन्माननीय आदरणीय मंच, उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, 29 तारखेचा दिवस, त्या दिवशी माझं यादीत नाव आलं. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मला लढावं लागते. आदरणीय बाळासाहेबांचा आदेश शिरसावत मानून मी लढण्यासाठी तयार झालो आणि आपले कार्यकर्ते घेऊन सावनेर विधानसभा पिंजून काढायला सुरुवात केली. 4 तारखेला फॉर्म विड्रॉल घ्यायची तारीख आली.
मातबर पक्षाचे नेते कार्यकर्ते ज्या विधानसभेमधून मी येतो तिथं त्यांच्या विरोधात लढण्याची कोणाची हिंमत होत नाही, एक भीतीचं वातावरण राहते. त्या विधानसभेमधून आदरणीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली. तिथले काही कार्यकर्ते त्या मातबर पक्षाचे 4 तारखेला मला मिळाले आणि कशाला आपल्याला हसा करून घेता या शब्दात बोलले. मी त्याला म्हटलं, मित्रा, हे निवडणुकीची लढाई सुरू झालेली आहे, शर्यत आता सुरू झालेली आहे. या सशा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये विजय कोणाचा होतो ते लवकरच तुला दिसणार आहे. पण मी लढतो कसा, मला हरण्याची भीती नाही, पण मी लढतो कसा ते या विधानसभेमध्ये मी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला, या नागरिकाला मी दाखवून देणार आहे. हे मी त्याला ठमकावून सांगितलेलं आहे. मित्रहो, 5 तारखेचा दिवस आला. या 5 तारखेपासून सावनेर कडमेश्वर विधानसभेचे सर्व माझे सन्माननीय मोठभर कार्यकर्ते सर्व गावामध्ये, वार्डामध्ये, मोहल्ल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा घेऊन निघालेले आहेत. हा विचार समतेचा घेऊन निघालेला आहे. ही लढाई ही आपल्याला पूर्ण ताकदीने लढायची आहे. आणि जो सावनेर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीची दखल कोणताही मीडिया घेत नव्हता, आज त्याची दखल मीडियाने घेतलेली आहे. इथल्या मातब्बर उमेदवाराच्या वंचित बहुजन आघाडीची दखल आज या मीडियाला घ्यावी लागली आहे. मित्रहो, आज मला आमदार झाल्यासारखं वाटतं. आज 23 तारखेचा निकाल काही असो, या अजय सहारेला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी बाळासाहेबांनी दिली. या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं याच्यात माझा धन्यता आहे, मला याच्यात श्रेष्ठता वाटते आणि आपण सर्व माझ्या पाठीशी आहेत. आणि म्हणून या सर्व उमेदवाराच्या गॅस सिलेंडर चुनाव चिन्हाला भरघोस मतांनी आपण निवडून द्याल ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. वंचित बहुजन आघाडीच्या थोड्याच वेळात बाळासाहेब आंबेडकर इथे येणार आहेत. धन्यवाद अजय भाऊ, आपण फार मोलाचं मार्गदर्शन केलं. सावनेरमध्ये शायद तिथल्या प्रस्थापित आमदारांना माहीत असेल की अजय भाऊ लढणार आहेत, म्हणून त्यांनी फॉर्मच नाही टाकला. आता मी आपले सर्वच उमेदवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. आता आपले राज्य कमिटी सदस्य, नागपूर शहर जिल्हा प्रभारी माननीय कुशलभाऊ मेश्राम यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले वक्तव्य इथे येऊन बोलावे. सर्व संत महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित या प्रचार सभेला उपस्थित पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रियदर्शीजी तेलंग, आमचे सहकारी राजूभाऊ लोखंडे, शहराचे शहराध्यक्ष रविभाऊ शेंडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीताताई गोदनकर, जिल्ह्याचे युवक आघाडीचे अध्यक्ष मनीषजी बोरकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विश्रांतीताई रामटेके, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, पक्षाचे सर्व उमेदवार आणि या जाहीर सभेला उपस्थित अत्यंत निष्ठावान प्रामाणिक जी जनता आहे ती जसं या सर्वांना सप्रेम जय भीम. मित्र हो, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर जात आहोत. ही निवडणूक साधीसुधी नाही, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंतच्या निवडणुकीला समोर जाताना आपण भावनिकतेच्या आधारावर वाहून गेलोत.
मुद्द्यांचं आकलन करू शकलो नाहीत, खोट्या प्रचाराला बळी पडलो आणि म्हणून मग 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र आपल्याला दिसलं ते आपण सर्वांना सर्वश्रुत आहे. या देशामध्ये ज्यांनी संविधान घेऊन या देशामध्ये प्रचार केला आणि सांगितलं की आम्ही संविधानाचे संरक्षक आहोत, त्याच पक्षाने काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक रिझल्ट दिलाय, एक निकाल दिलाय की SC ST आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावं आणि क्रिमिनल लागू करण्यात यावं. या निर्णयाचं स्वागत जर सर्वात अगोदर कोणी केलं असेल मित्रांनो तर या देशातल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्याचं स्वागत केलं आहे. आपण लक्षात घ्या, ज्यांच्या पक्षाच्या दबावाने हा निर्णय देण्यात आला तो भारतीय जनता पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मग या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असो की मग महायुती असो, ही तुमच्या आरक्षणाच्या बाजूने नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हा आम्हाला जे वैभव मिळालं कशामुळे मिळालं? आमच्या मागच्या पिढीची अवस्था काय होती आम्हाला माहित नाही का? माहिती आहे ना. संविधानातील तरतुदीमुळे, आरक्षणाच्या तरतुदीमुळे शिक्षणातील आपल्याला आरक्षण मिळालं, नोकरीमध्ये आरक्षण मिळालं, राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळालं. त्या आरक्षणाचा फायदा घेऊन हा समूह, इथला SC समूह असेल, ST समूह असेल, कुठेतरी त्याचा दर्जा उंचावलाय. शिक्षणामध्ये त्यांनी शिक्षण घेण्यामध्ये त्यांनी वाढ केली, नोकऱ्यामध्ये त्यांना आरक्षण मिळालं, नोकरीवर हा वर्ग लागलाय आणि म्हणून आपण समृद्ध झालो. पण या निर्णयामुळे आपल्या समूहाची परिस्थिती भविष्यात काय होणार आहे हे आपण गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे. या सुप्रीम कोर्टाच्या रिझल्टमध्ये जजेसनी 1-2 जे निकालामध्ये त्यांच्या सूचना केल्या आहेत की आरक्षण हे एका पिढीपुरतं असलं पाहिजे. इथे बसलेले आपण जे सर्व आहोत ना, SC प्रवर्गातले असोत, आपण ST प्रवर्गातले असोत, आपल्या पिढीमध्ये कुणी ना कुणीतरी आरक्षण घेतलं आहे मित्रांनो. आणि म्हणून मग भविष्यामध्ये आरक्षण घेत असताना आपल्याला क्रीमिलेअरची अट लागू होणार आहे, हे लक्षात घ्या. पण हे आपल्याला आहे SC STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रीमिलेअर जर रोखायचं असेल तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल देत असताना त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की हा जो निकाल आहे हा निकाल तो राज्य सरकारवर बंधनकारक नाही, राज्य सरकारवर अवलंबून राहणार आहे. तो त्यांच्या राज्यामध्ये अंमलबजावणी कशी करायची ती. या राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी ही वर्गीकरणाच्या आणि क्रीमिलेअरच्या बाजूने आहे, आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग आपल्या समोर कोणता पर्याय नाही मित्रांनो. आम्हाला जर हे आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला निवडून दिल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये आपण आपलं आरक्षण वाचवू शकत नाही, हे लक्षात घ्या. मला माहिती आहे आपण जी बसलेली मंडळी आहोत ही प्रामाणिक मंडळी आहे. या नागपूर शहरामध्ये ज्या काँग्रेसला प्रचाराला लोक मिळत नाहीत म्हणून मग रोजीनी लोक नेतात, ज्या भारतीय जनता पक्षाला लोक मिळत नाहीत म्हणून मग पैशानी सभेला लोक नेतात. आपण इथं बसलेली मंडळी ही अत्यंत प्रामाणिक मंडळी आहोत आणि मग आपल्याच खांद्यावर ही धुरा आहे. या राज्यामध्ये आपल्याला जर आरक्षण अबाधित ठेवायचं असेल
तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण एक दिलाने एक मताने संपूर्ण SC ST समूहाने उभं राहिलं पाहिजे मित्रांनो. सोबतच ओबीसींना सुद्धा सांगू इच्छितो, सुप्रीम कोर्टाने काही दिवसापूर्वी एक निकाल दिलाय की या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका ज्या थांबलेल्या होत्या त्या घेण्याची परवानगी दिलेली आहे. पण त्या निवडणुका होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये ओबीसीचं आरक्षण राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण तर आता सत्तेमध्ये असणारं महाविकास आघाडी महायुतीचं सरकार, याच्यापूर्वी महाआघाडीचं सरकार, या दोन्हीही सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीचा इम्पेरियल डाटा हा दिलेला नाही. आणि म्हणून मग ओबीसीचं आरक्षण सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं संपलेलं आहे. मित्रांनो, यांच्या षडयंत्राने हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षणात संपलेलं आहे. भविष्यात हे तुमच्या मुलांचं ओबीसींच्या शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण सुद्धा संपवणार आहेत. ओबीसींचं नोकरीमधलं आरक्षण सुद्धा संपवणार आहेत. आणि म्हणून मग इथल्या ओबीसी बांधवांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे, VP सिंग सरकारच्या काळामध्ये कुठेतरी आमच्या ओबीसी आरक्षणाची तरतूद लागू झाली, आम्हाला आरक्षण मिळालं, आणि पुन्हा ते आरक्षण संपवण्यासाठी इथलं काँग्रेस आणि इथला भारतीय जनता पक्ष हा मागे लागला आहे मित्रांनो. म्हणून मग या निवडणुकीला माझं सर्व आरक्षणवादी वर्गांना आव्हान आहे, तो इथला SC असो, इथला ST असो, इथला ओबीसी असो, या आरक्षणवादी वर्गाने एकत्र येऊन ही निवडणूक इथल्या प्रस्थापितांना बाजूला सारून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहून एक नवी शक्ती, एक नवी आघाडी, एक नवा पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा केला पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीला भरघोस अशा मतांनी विजयी केलं पाहिजे. मित्रांनो, मला माहिती आहे खूप वेळेपासून आपण इथं बसलेला आहात, ग्रामीण भागातली मंडळी सुद्धा आहे, पण जाताना एकच विनंती करणार आहे, बाळासाहेबांची एन्जिओप्लास्टी होऊन 7-8 दिवस झालेत. या विषयाचं गांभीर्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत. कशासाठी? तर इथलं SCचं STचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून. हॉस्पिटलमधून जेव्हा पहिला व्हिडिओ जारी करतात त्यांचा मुख्य मुद्दा काय असतो? इथलं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, इथलं SCचं क्रिमिलेअर आणि वर्गीकरण थांबलं पाहिजे, STचं क्रिमिलेअर आणि वर्गीकरण थांबलं पाहिजे. आपला नेता इथल्या SC ST ओबीसीच्या समूहासाठी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता हे आरक्षण या समूहाचं टिकले पाहिजे म्हणून रात्रंदिवस फिरतो आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा अत्यंत कष्ट करून कितीतरी व्याधी शरीरावर ओढून भारतीय संविधान दिलंय. ते संविधान अबाधित राहावं, त्या संविधानातल्या तरतुदी अबाधित राहाव्या म्हणून बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तोच प्रयत्न करतायत. तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी बाळासाहेबांच्या पाठीमागे, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, ही निवडणूक आमच्या जीवनमरणाच्या प्रश्नाची निवडणूक झाली आहे. ही निवडणूक आमच्या मुलांच्या भविष्याची निवडणूक झाली आहे. म्हणून मग आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, मला माहिती आहे या नागपूर शहरामध्ये जेव्हापासून प्रचाराला सुरुवात झाली, विहारामध्ये काँग्रेसनी टार्गेट करणं सुरू केलं आहे. मित्रांनो, बौद्धांना टार्गेट करणं सुरू केलं आहे. त्या बौद्ध विहारामध्ये काय साहित्य पाहिजे, विहाराचं कोणतं बांधकाम करून पाहिजे, विहाराला काय आर्थिक मदत आम्ही मदत देऊ शकतोय, अशी प्रलोभनं देऊन इथल्या बौद्ध समूहाचं मतदान घेणार आहेत. मित्रांनो, परंतु तुमचं मतदान घेऊन तुमचंच आरक्षण संपवणार आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मग
आमच्या अस्तित्वाची ही निवडणूक असल्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी जो एक तिसरा पर्याय या महाराष्ट्रात उभा केला आहे, इथला SC असेल, इथला OST असेल, इथला OBC असेल, इथला मायनॉरिटी असेल, या सर्व समूहाला एकत्र करून एक नवीन पर्याय जो महाराष्ट्रामध्ये उभा केला आहे, तो उभा केलेला पर्याय आपण यशस्वी करा मित्रांनो. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांची निशाणी मित्रांनो गॅस सिलेंडर ही आहे. येणाऱ्या 20 तारखेला लोकांचे पैसे घ्या, लोकांचं मटण खा, परंतु मतदान करायला जाताना वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या मतदानाची जी बटन आहे तीच दाबून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय कराल ही अपेक्षा मी आपणाकडून करतो आणि माझं वक्तव्य इथेच थांबवितो. जय भीम, धन्यवाद. धन्यवाद भाऊ, आपण अगदी मोलाच्या मार्गदर्शन जो आपल्या पक्षाच्या, या महाराष्ट्राच्या, या भारत देशाच्या, आपल्या जगण्यावरण्याचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षण, त्याच्यावर आपण विश्लेषण प्रमाणे इथे आपले वक्तव्य मांडलं, त्याच्यासाठी धन्यवाद. याच्यानंतर मी आमंत्रित करतो नागपूर शहराचे अध्यक्ष माननीय रविभाऊ शेंडे यांनी आपलं मार्गदर्शन करावं. जय भीम. कोशिश करता हूँ बोलने की. विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनको सर्वप्रथम नमन करता हूँ. छत्रपति शिवाजी महाराज, शाहू महाराज, रमाई, इन सब महापुरुषों को नमन करता हूँ. आज के इस नागपुर शहर के प्रचार सभा में उपस्थित आज सारे नागपुर और नागपुर ग्रामीण के सारे उम्मीदवार और आज उपस्थित हमारे महाराष्ट्र के नेता एडवोकेट प्रियदर्शी तेलंग साहब, नागपुर जिला और शहर के प्रभारी कुशल भाऊ मेश्राम, सारे पूर्व विदर्भ के सम्माननीय संयोजक और यहाँ बैठे सब उपस्थित साथियों और आप सब लोग का विशेष करके अभिनंदन करता हूँ. ये भीड़ जो है, ये भीड़ स्वाभिमान लोगों की है. यहाँ पे बीजेपी का रेट 500 रुपये एक आदमी रहता, कांग्रेस का रेट 500 रुपये रहता, शिवसेना का 500 रुपये रहता. एक आदमी को सभा में लाने के लिए ये 500 लोग 500 रुपये देते हैं. लेकिन आप लोग को हमने 5 रुपये दिए क्या? ये बगैर पैसे से आए हुए लोग हैं, इनके लिए सबसे पहले तुम्हारा अभिवादन अभिनंदन करता. ये स्वाभिमान की लड़ाई है. लड़ाई हम लोग तो 2500 सालों से देख रहे हैं. उसके बाद बाबा साहब आए, तब हम लोग 1940 से करीब लड़ाई देख रहे हैं. किसी को समझाने की गरज नहीं. अनेक लोगों ने इस विषय पर संविधान या हमारी वंचित बहुजन आघाड़ी की भूमिका, इस पे आपको सविस्तर बताया गया. मेरा कुछ सवाल है. मेरे कुछ सवाल यहाँ के प्रस्थापित और भांडवलदार, मनुवादी, इन विचारधाराओं के लोगों से है. छोटा था, पढ़ता था, हम लोग सब छोटे थे, पढ़ते थे, तब से पढ़ने लगे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को क्या समझते हैं हम लोग? हम खाते हैं, जीते हैं, चलते हैं, सब कुछ करते हैं, रहते हैं. आज जो भी है हम लोग खड़े हैं किसके बदौलत? अरे बोलो ना यार. तो हम बाबा साहब के बदौलत है जो कुछ है. फिर हम लोग, हमारे ही लोग, हम लोग कैसे कांग्रेसवासी हो गए, कैसे भाजपा वासी हो गए, मुझे यही नहीं समझता. अरे हम लोग तो बाबा साहब के लोग हैं. बाबा साहब ने एक अपनी विचारधारा की पार्टी इस देश में बनाई थी. तमाम SC, ST, OBC, आदिवासी, मुस्लिम, सब तमाम लोग, वंचित, पीड़ित, शोषित, शेतकरी, शेत मजूर, इनके लिए एक पार्टी बनाई थी.
उस पार्टी का नाम था शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन। उसके बाद इलेक्शन लड़े गए, जीते भी बाबा साहब। फिर उन्होंने सारे तमाम समूहों को लेकर एक पार्टी बनाने का कोशिश किया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। लेकिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के स्थापन होने के ही पहले बाबा साहब का निधन हो गया और उसके बाद इस रिपब्लिकन पार्टी के लचके तोड़ने लग गए लोग। उसका इतिहास आपको मालूम है। सब बिकाऊ लोग इस रिपब्लिकन पार्टी के कैसे टुकड़े करने में लगे। बिका, उसने अपनी अपनी कीमत लगाई। किसी ने एमएलसी लगाई, किसी ने राज्यसभा लगाई, किसी ने मंत्री पद लगाया। सेमड़े सामड़े लोग मंत्री बन रहे हैं, जिनको अभी जान दो, ज्यादा नहीं बोलेगा, लेकिन जिनको बाबा साहब का नाम लेकर खुद ही राष्ट्रीय अध्यक्ष कहलाने की आदत पड़ गई, उनको कौन रोकेगा। बनिए बनिए। लेकिन मैं 40 साल से इस संगठन में, फुले शाह अंबेडकर संगठन में काम करता हूँ। नामांतर से शुरुआत हुई थी मेरी, उसके बाद महाबोधि महाविहार मंडल आयोग और आखिरी में खैरलांजी तक आके पहुंचा। अनेक पार्टियों के नेताओं को आजमाने की पूरी कोशिश की, लेकिन एक भी नेता ईमानदार स्वाभिमानी नहीं दिखा। मैं कोशिश, अगर मुझे पहले ही अगर प्रकाश आंबेडकर साहब के नेतृत्व में काम करने का मौका मिलता तो मैं कब का साहब के साथ काम करता, लेकिन वो नसीब मुझे 2018 में हासिल हुआ। और मैं 2018 में, जब अपने 2018 बहुत बड़ा एक महत्व रखता है। क्यों कि 1818 में ऐसा कुछ घटा था। 1818 में यानी 200 साल पहले ऐसा कुछ घटा था। हम महार, हम अनटचेबल, हम अस्पृश्य, हमको पानी पीने का अधिकार नहीं था। पानी अब पीने का अधिकार किसने दिलाया भैया? हम हिंदू थे। हमको मंदिर जाने का अधिकार किसने दिलाया? तो हम लोग क्यों इधर उधर भाग रहे, यही नहीं समझता। 1818 में क्या हुआ? बाबा साहब उससे प्रेरणा लेकर बात कर रहा हूं, लेते थे प्रेरणा वो घटना से। ये बहुत बड़ी घटना है। शिवाजी महाराज का राज्य जाने के बाद एक पेशवाई पैदा हो गई इस महाराष्ट्र में। अब ये इतिहास बताने की भी गरज नहीं है आपको, क्योंकि आप लोग को सबको मालूम है। लेकिन हमारे 2500 वो किसके वंशज थे? वो तुम्हारे रिश्तेदार थे, तुम्हारे वंशज थे, महार थे, बुद्ध के चाहने वाले थे। लोकशाही को मानने वाले थे कि ये 20 लाख में से 15 लाख होते हैं, 15 लाख के 18 लाख होते हैं और रहते 3% लोग। तो हम 18 लाख लोग, ये 3 लाख लोग को नहीं हरा सकते? हरा सकते हैं। सिर्फ मन में इच्छा होना, इच्छा शक्ति जागृत करने को होना, हम हरा सकते हैं। लेकिन अभी कभी प्रयत्न ही नहीं करते। हम लोग लालच में आके, अरे संविधान खतरे में, अरे संविधान काय का खतरे में? संविधान का सबसे ज्यादा विरोध और समीक्षा अगर किसी के राज में हुई तो 70 साल राज करने वाली है कांग्रेस। हम सबसे पहले मनुवाद का विरोध करने वाले हैं। हमारे साहब ने बोला था कि ये अगर मोहन भागवत एक बार मनुस्मृति का दान करके बताए तो मान जाऊंगा, हम उसको समर्थन देने को तैयार है। बोलो, है वो तैयार? है क्या तैयार वो? अगर उनके इसमें दम है, लोकशाही को, संविधान को मानने वाले लोग हैं, तो इन्होंने एक बार मनुस्मृति का दान करके बताना चाहिए। तो आज वंचित बहुजन आघाड़ी, हमारे साहब कहते हैं, उनका भी समर्थन कर देंगे। हमको लोकशाही चाहिए इस देश में, जो हमारे बाबा साहब ने लिखी है बड़े परिश्रम से,
अगर लोकशाही हम एक बात चाहते थे, मनुवाद क्या है समझ में आता ही नहीं किसी के, खासकर ओबीसी लोगों को। मैं तो चाहता हूँ एक बार मीटिंग लेके हम लोग मनुवाद का पठन करना चाहिए, सामूहिक पठन, कि वो मनुवाद के कौन से पन्ने पे क्या लिखा है, क्या ऐसा ऐसा शब्द लिखा है कि महिलाएं है ना, महिलाएं तो मुझे लगता है कि वो मनुवाद का पठन और सुनने के बाद महिलाएं कभी भी मनुवादियों के साथ नहीं जा सकती। बड़े परिश्रम से इस मनुवाद को हिंदू कोड बिल के जरिए बाबा साहब ने इस संसद भवन में लाकर संविधान में अमेंडमेंट कर कर ये महिलाओं को, तमाम भारत के एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम सारे महिलाओं को किसी ने अधिकार दिया तो वो सिर्फ बाबा साहब अम्बेडकर ने दिया। मनुवाद को पढ़ो साले को, अपन क्या करेंगे, एक दिन सभा लगाएंगे और मनुवादी पढ़ेंगे। अब तुमको वो मनुवाद चाहिए कि संविधान चाहिए, ये फैसला तुमको ही करना पड़ेगा। फिर पढ़ो, इनके सामने ही पढ़ना चाहिए ये क्या मनुवाद है करके। इसके लिए मेरी विनंती है कि मैंने ऐसा नेता कभी नहीं देखा। मैंने बहुत लोगों के साथ काम किया, अनेक लड़ाइयाँ लड़ी, आज 63 साल में चला गया, मैं कोई परवाह नहीं की। लेकिन इतने साल में मेरा ऑब्जर्वेशन ये रहा कि अनेक नेता देखा मैंने, बीएसपी को भी देखा, सबको देखा, लेकिन प्रकाश आंबेडकर साहब का जैसा स्वाभिमान नेतृत्व मैंने नहीं देखा। वो कहते भी है क्या बेईमानी करूं, मेरे आजा ने ये संविधान बनाया, ये बाकी सब लोग मेरे बाबा साहब आंबेडकर के संविधान को थापा मार के भूल भलैया लोगों को भुलाकर, फुसलाकर, बहलाकर इन्होंने हजारों कोटि रुपए कमाए और राष्ट्रीय अध्यक्ष बन गए। आधे कांग्रेस में गए, आधे बीजेपी में गए, और रहे सहे कभी हमारे साथ थे वो शिवसेना में चले गए। अबरा से, डबरा से, फला ने, ढीका ने, अरे नहीं, झूठ नहीं बोल रहा। अब बचा क्या इनके पास? बची है एक बहुत बड़ा अंबेडकर परिवार। मैं एक सवाल पूछता हूँ, इस देश में करोड़ों परिवार रहते हैं जो बाबा साहब के संविधान के वजह से और बाबा साहब के आशीर्वाद के वजह से, हम मानते हैं कि नहीं मानते हैं? फिर हमारे करोड़ों परिवार एक अंबेडकर परिवार को नहीं संभाल सकते। मैं करंटा बौद्ध हूं, मैं बौद्ध, बेईमान बौद्ध हूं, मैं बेईमान बौद्ध हूं। मैं करोड़ों परिवार को बाबा साहब आंबेडकर ने सुखी कर दिया, उनके आरक्षण के माध्यम से, रिजर्वेशन के माध्यम से सबको सुखी कर दिया। लेकिन वो जो सुखी करने वाला बाबा साहब आंबेडकर के परिवार को हम कुछ नहीं दे पाए, तिरस्कार करते रहे, उनका टीका टिप्पणी करते रहे। बाबा साहब से भी अति विद्वान समझने वाले ये क्या बोलते, जंतुवंत क्या बोलते रहे बाबा, गुरु क्या जंतुवंत कुछ तो भी बोलते हो, महाजंतु लोग बाबा साहब से ज्यादा समझने वाले साले क्या बोलते, पत्थर से ईंट महू, और कांग्रेस में घुस रहे, बीजेपी में घुस रहे। संबंध क्या है तुम्हारा उनसे? वो संविधान बचाने को चाहते हैं, वो आरक्षणवादी है, वो भांडवलवादी है, वो मनुवादी है, जातिवादी है, और हम लोग अपना मूल पक्ष आंबेडकर परिवार को भूल के। मेरी विनंती है आप सबसे, आंबेडकर परिवार के उपकार को मत भूलो। बहुत कुछ किया उन्होंने, उनका परिवार चाहते तो कब के राष्ट्रपति, पूरी जिंदगी खासदार, आमदार, मंत्री सब बन सकते थे, आंबेडकर नाम ही काफी था। लेकिन उन्होंने कभी अपने बाबा साहब आंबेडकर के विचारों से तड़जोड़ नहीं की। कितनी भी मोदी की आंधी आई, सब उखड़ गए, लेकिन अकोला नहीं उखड़ा कभी। 25 साल से आज भी वहाँ पे आंबेडकर परिवार का राज है और चलता रहेगा। नागपुर कब आएगा अकोला के बराबरी में, ये सोचना है। अपनी बेइज्जती मत करो, अपनी बेइज्जती मत करो। अकोला जैसा नागपुर को भी बनाओ। बाबा साहब प्रकाश आंबेडकर साहब ने कभी तड़जोड़ किया जिंदगी में तो एक ही आदमी से, वो थे माननीय माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह। और कुछ मुद्दे पे तड़जोड़ किया था कि यहाँ के महाराष्ट्र के तमाम बौद्धों को आरक्षण मिलना चाहिए, और वो मांगनी और
हिंदू कोड बिल और मंडल आयोग लागू होना चाहिए। ओबीसी बांधवों से विनंती है, मंडल आयोग की कौन लड़ाई लड़ा? हमारे बाबा साहब अम्बेडकर लड़े, हम लड़े, तुम लड़े, सब लड़े, तब कहीं जाके ओबीसी सोए थे, वो जागे हुए। तो विश्वनाथ प्रताप सिंह ने सब कुछ दिया, बौद्धों को आरक्षण दे दिया, सेंट्रल हॉल में फोटो लगा दिया, बाबा साहब की मंडल आयोग दे दिया, लेकिन अगले ही इलेक्शन में ये महाराष्ट्र का बौद्ध बेईमान हो गया और विश्वनाथ प्रताप सिंह को गिरा दिया। कितने ईमानदार है हम लोग, कितने स्वाभिमानी है। ये विचारवंत और जितारवंत, जंतुवंत, इनसे जरा डिबेट करना है मुझे, एक बार तो भी करूंगा कि मुझे बताओ विश्वनाथ प्रताप सिंह को क्यों हरा दिया तुमने करके, और कांग्रेस ही कैसे हो गए। कांग्रेस हे जड़ता घर है, बर्निंग फ्लैट है वो, हमको नहीं जाना है उसमें। आपने बाबा साहब को 2 बार हरा दिया, संविधान सभा में जाने के सारे रास्ते बंद कर दिया, कांग्रेस ने किया। और आज प्रकाश आंबेडकर साहब 11 इलेक्शन लड़े, ये हमको भाजपा की बी टीम बोलते हैं ना। प्रकाश आंबेडकर साहब अकोला से 11 इलेक्शन लड़े, उसमें से 9 बार हार गए और सिर्फ 2 बार चुन के आए। अरे हम अगर बीजेपी की बी टीम रहते तो 11 के 11 बार प्रकाश आंबेडकर साहब चुन के आते। ये कर जरा डिबेट तो कर ले हमसे, बताता हूँ ये विचारवंतों को मैं। साले हमको बीजेपी की बी टीम बोलते, ये दलाल लोग, ये भड़वे लोग, और कांग्रेस में जाके पंजे के ऊपर ठप्पा मारने लगाते। जो कांग्रेस ने पूरा संविधान बर्बाद करने का काम किया, और बीजेपी के अभी नया सबने बताया है, सबसे पहला स्वागत वो वर्गीकरण का और क्रिमिलेयर का कांग्रेस ने किया है। इसका जवाब दो पहले कि क्यों समर्थन किया, बौद्धों को जवाब दो। पिछले साल सारे बौद्धों के हक मांग के वोट लिया है तुमने विचारवंतों, अभी जवाब दो। ये जवाब आज हमको प्रश्न करने की हमारी बारी आ गई है। प्रश्न करो, अपने अधिकारियों के लिए लड़ो। आज भी समझ जाओ, कल भी अंबेडकर और आज भी अंबेडकर। कल जो अंबेडकर साहब, बाबा साहब अंबेडकर थे, वो नेहरू और गांधी को भी अपने तर्क बुद्धि से हरा देते थे, और आज भी अंबेडकर है, किसी को गिनते नहीं। भुजबळ और शरद पवार आणि राहुल गांधी वो सब अपने दादर में जाके उनके बंगले पे जाते हैं। बाबा साहब अम्बेडकर कभी नहीं जाते, प्रकाश अम्बेडकर कभी नहीं जाते। बाकी बिके हुए लोग मालूम है, लेकिन एक अम्बेडकर परिवार आज भी स्वाभिमान से हमारे तुम्हारे लिए सबके लिए लड़ रहा है। वो अम्बेडकर परिवार को साथ नहीं दोगे तो आपने अम्बेडकर साहब के साथ बेईमानी किया, ऐसा ही मैं समझूंगा। और ये विचारवंतों के साथ लड़ते रहूंगा, विचार जनतों के साथ लड़ता रहूंगा। जय भीम, जय सेवा, जय भारत। खूप खूप धन्यवाद रवी भाऊ। आपण सांगितलं काँग्रेस हे जडतं घर आहे, पण याचा अर्थ असा नाही होत भाजपा हे थंड हवेचं ठिकाण आहे। तेही जडतंच घर आहे, दोघांसोबत दुश्मनी आहे आपल्याला। तर आता मी आमंत्रित करतो ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। मंचावर उपस्थित माझे सहकारी मित्र, वंचित बहुजन आघाडीचे नागपूर जिल्ह्याचे आणि शहराचे पदाधिकारी आणि उपस्थित नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनो, नागपुरातला आपण दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आहोत आणि नागपुरातले 2 मोठे नेते एक केंद्रात आहेत आणि एक महाराष्ट्रात आहेत। या दोन्ही फोकनार नेत्याच्या जर आपण गोष्टी बघितल्या, ते एक म्हणते आम्ही हवेत बस उडवतो, दुसरा म्हणते महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे। 10,000 कोटीच्या वर महाराष्ट्रात ड्रग्स भेटल्या जातात आणि म्हणते कायदा सुव्यवस्था आहे। अशी कायदा सुव्यवस्था जर असेल तर आपण चित्र बघू शकतो की मुंबई जे फायनान्शियल कॅपिटल होतं तिथे आता बलात्काराचं आणि महिला पळवण्याचं कॅपिटल झालेलं आहे। मित्र हो, ही व्यवस्था जर आपल्याला बदलवायची असेल तर आपले प्रश्न, आपले मुद्दे, आपलं राजकारण जे स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारण बाळासाहेब उभं करतायत त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहावं लागेल। लोकसभेमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा बाळासाहेब मांडत होते आणि आज बऱ्याचशा आंबेडकरवाद्यांना हा मुद्दा लक्षात आला असेल की स्वतंत्र आणि स्वायत्त राजकारणाची काय गरज आहे।
मित्रो, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मुद्दे आपण उपस्थित करत आहोत वंचित बहुजनाच्या अनुषंगाने, त्याचा धसका महाविकास आघाडीने घेतला आहे. आणि म्हणून नाना पटोले म्हणतोय की नाही, इथे सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेबाचं नको पाहिजे आहे, इथे मविया पॅटर्न लावा. मविया पॅटर्न काय आहे? ते एकाच जातीचे 31 खासदार इथे आहेत, हे मविया पॅटर्न आहे. लोकसभेमध्ये 48 खासदारापैकी एकाच जातीचे 31 खासदार आहेत, हे मविया पॅटर्न आहे. हे जरा आपण समजून घ्या. दुसरं पॅटर्न काय आहे? महायुतीचं पॅटर्न आहे. आणि महायुतीच्या पॅटर्नमध्ये शरद पवार साहेब त्याचे जरा हात मिळवणी करतायत. काय म्हणतात शरद पवार साहेब? 80% आमच्याकडले उमेदवार हे भाजपामधलेच आहेत. आणि भाजपामधले उमेदवार हे 80% राष्ट्रवादीमधलेच आहेत. मित्र हो, या दोघांसोबतही आपली लढाई आहे. ही लढाई जोपर्यंत आपण करत राहू तोपर्यंत हे आपल्याला याची टीम आणि त्याची टीम म्हणत राहणार आहेत. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही एक झंझावात बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आहे, त्याची धाक या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. महाराष्ट्रामध्ये या काँग्रेस आणि भाजपचा दुटप्पीपणा आपण लक्षात घेतला पाहिजे. एकीकडे राहुल गांधी म्हणतायत अदानीला विरोध करतायत, त्याच अदानीचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत 4 दिवसाआधी अदानीला भेटले, त्यांना घेऊन आता वर्षा गायकवाड मुंबईमध्ये प्रचार करतायत. राहुल गांधी एकीकडे म्हणतायत की नाही, या अदानीने इथली अर्थव्यवस्था खराब केली, त्याच अदानीला शरद पवारांचे नातू ड्रायव्हिंग करत पुण्यावरून बारामतीला घेऊन जात आहेत. हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून बाळासाहेब जे मानतायत की नाही, महाराष्ट्रामधली आजची जी निवडणूक आहे ती आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. पण इथल्या ना भाजपा, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना शिवसेना या आरक्षणाच्या संदर्भात एकही शब्द उपस्थित करत नाहीत. इथल्या सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये एकही मुद्दा उपस्थित करत नाहीत. इथल्या आर्थिक न्यायाच्या संदर्भामध्ये एकही मुद्दा उपस्थित करत नाहीत. विदर्भामध्ये जर आपण बघितलं, सगळ्यात जास्त थर्मल पॉवर प्लांट विदर्भामध्ये आहेत. पण रवी भाऊ, सगळ्यात जास्त विजेचा दर नागपुरामध्ये आहे. आणि इथले जे ऊर्जा मंत्री होते आधीच्या सरकारमधले नागपूरचेच होते, याही सरकारमधले आधीचे नागपूरचेच होते. नितीन राऊत पण होते आणि बावनकुळे पण होते. दोघांनाही वीज दर कमी करता आलेले नाही आहेत. MSCB मधला सगळ्यात जास्त घोटाळा जर केला असेल तर इथल्या दोन्ही ऊर्जा मंत्र्यांनी केला आहे. आणि आधीच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतची काय स्थिती आहे काँग्रेसमध्ये ते जरा आपण पडताळून बघा. एक बौद्धांना चंद्रपूरमध्ये उमेदवारी दिली, ते एकही काँग्रेसचा माणूस तो गरीब बौद्ध उमेदवार आहे म्हणून प्रचाराला फिरत नाही आहे. ही मानसिकता काँग्रेसची आहे. आता तिन्ही पक्षाचे जाहीरनामे प्रकाशित झालेत. वंचित बहुजन आघाडीचाही झालाय, महाविकास आघाडीचाही झालाय आणि महायुतीचाही झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे डॉक्टर सुहास पळशीकर म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जर वैचारिक राजकारण कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी करताय. म्हणून या विचारमंचावरून माझा इथल्या आंबेडकरवाद्यांना सवाल आहे की तुम्ही फार खरडे घासलेत लोकसभेमध्ये संविधानाच्या रक्षणाकरता. तुम्ही थोडीशी आपली अक्कल जरा पाजळा आणि तिन्ही जाहीरनाम्याचं तुम्ही विश्लेषण करा की वैचारिक लढाई, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाई बाळासाहेब आंबेडकर करतायत, इथला काँग्रेस करत नाही, इथली भाजपा करत नाही. त्याच्यामुळे या काँग्रेसचे तळवे चाटणं बंद करा आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला मजबूत करा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राजकारणाला मजबूत करा. मित्र हो, इथले शिक्षणाचे प्रश्न आहेत, इथले आरोग्याचे प्रश्न आहेत. मला एक तरी आमदार खासदार काँग्रेसचा दाखवा की ज्याची शाळा नाही, की ज्याचे महाविद्यालय नाही. सार्वजनिक शाळा नेस्तनाबूत करून, सार्वजनिक आरोग्य नेस्तनाबूत करून यांनी स्वतःचे आपले आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटल सुरू केले आहेत. ही लढाई
त्या अनुषंगाने आपल्याला लढायची आहे. म्हणून बाळासाहेब आपल्याला जे मुद्दे मांडतायत की जे प्रतिनिधित्व आपल्या इथल्या वंचित बहुजनांनी केलं तरच हे मुद्दे आपल्याला ऐरणीवर आणता येईल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याची चर्चा करता येईल. ते तसं जर झालं नाही तर देशातली आणि महाराष्ट्रातली आर्थिक विषमता पराकोटीची आहे. इथल्या बौद्धांचा जर काही प्रमुख प्रश्न असेल तर इथल्या बौद्धांचा प्रमुख प्रश्न आहे की आपण अल्पसंख्याक आहोत. इथल्या बौद्धांचा जर काही प्रमुख प्रश्न असेल तर इथली भीषण दारिद्र्यता हा बौद्धांचा प्रमुख प्रश्न आहे. या मुद्द्यांवर ना काँग्रेस बोलत आहे ना भाजपा बोलत आहे. आपल्याच बजेटमधला दलितांच्या आदिवासींच्या बजेटमधले 2 निधी 2 दाणे तुम्हाला देत आहेत आणि सांगतायत की नाही आम्ही तुमच्यासाठी विहारं बनवलीत, आम्ही दीक्षाभूमीला अनुदान दिलं. हो, पण हा तुमच्याच हक्काचा पैसा आहे आणि असा हक्काचा पैसा आतापर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी हजारो कोटी पळवले आहेत. 2010 ते 2020 पर्यंत 20,000 कोटीच्या वर महाविकास आघाडी आणि महायुतीने पळवले आहेत. हे इथल्या काय आंबेडकरवाद्यांचं ऐकणार आहे का हे काँग्रेस? सोनिया गांधींनी पत्र लिहिलं, सोनिया गांधींनी या महाविकास आघाडीला पत्र लिहिलं, या नाना पटोलेला पत्र लिहिलं, या विजय वडेट्टीवारला पत्र लिहिलं की दलित आणि आदिवासींच्या बजेटचा तुम्ही कायदा करा. हे जर नालायक लोक सोनिया गांधीच्या पत्राला जर केराची टोपली दाखवत असतील ते इथल्या तथाकथित आंबेडकरवाद्यांचं ऐकणार आहेत का? इथल्या जनतेला, इथल्या नागपूरतील सगळ्या विधानसभेला माझं आव्हान आहे की येत्या 20 तारखेला हे सगळे दलिंदरांना तुम्ही गाळा आणि बटन दाबा गॅस सिलेंडर. बाळासाहेबाची आज प्रकृती ठीक नाही म्हणून ते आपल्यामध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. पण काल त्यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि बाकीच्या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रवास केला. नागपूरच्या ATCने बऱ्याचदा त्यांना परवानगी दिली नाही. राडेगाव सारख्या ठिकाणी 1-1, 1.5 तास वाट पाहावं लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. म्हणून आज दिवसभरातले सगळे दौरे त्यांचे रद्द झालेत. या सभेला सुद्धा ते उपस्थित राहू शकले नाहीत कारण डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की जर तुम्ही आजचे दौरे केलेत तर प्रकृती आणखी गंभीर होईल. म्हणून बाळासाहेब आज इथे येऊ शकले नाहीत. ते नागपुरात आहेत पण ते येऊ शकले नाहीत. मी आपल्यापुढे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निवेदन करतो की नागपुरातील सर्व जे उमेदवार आहेत त्या सर्वांचं निशाणी आहे गॅस सिलेंडर. येत्या 20 तारखेला तुम्ही गाळा सगळे दलिंदर आणि बटन दाबा गॅस सिलेंडर. जय सेवा, जय बिरसा, जय भीम. धन्यवाद सर. आपण ऐकलेलंच आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बरी नाही आहे म्हणून ते आपल्यात उपस्थित राहू शकले नाही. आभार प्रदर्शन नागपूर शहराची महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई गोदनकर करतील असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मला आभार प्रदर्शन करायची संधी दिल्याबद्दल आयोगाचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले पाहुणे, विधानसभा उमेदवार आणि उपस्थित सर्व जनतेला मी धन्यवाद करते. आणि आज बाळासाहेब आपल्या प्रकृतीमुळे इथे उपस्थित नाही राहू शकले त्याबद्दल आम्ही तुमचे समक्ष आहोत. आणि आपण इतक्या पेशन्सनी इतक्या वेळा त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद करते. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.